नमस्कार. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. प्रिसिजन वाचन अभियानाच्या या नव्या वर्षातल्या पहिल्या उपक्रमामध्ये, पहिल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना आनंदी जाण्याच्या आणि वाचनीय राहण्याच्या खूप शुभेच्छा. आजच्या या पहिल्या नव्या वर्षातल्या पहिल्या कार्यक्रमामध्ये आपण खूप वेगळा विषय हाती घेतलेला आहे. या आत्तापर्यंतचा गेल्या 6 महिन्याचा विषयांचा जर आढावा घेतला तर खूप वैविध्य आपल्याला लक्षात येईल आणि त्याच साखळीतला असा एक पुढचा विषय आणि तोही अत्यंत वेगळा विषय जो आपल्याला सहसा परिचित नसतो, अशा एका वेगळ्या विषयात आपण घेऊन जाणार आहोत. मागच्या महिनाभरामध्ये वाचन अभियानाशी निगडीत अशा काही 2-3 कार्यक्रम झालेले आहेत, त्याविषयीची थोडीशी माहिती मी आपणाला देतो. सोलापुरातलं ITI कॉलेज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नेहरू नगरला, विजापूर रोडला. ITI कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसमोर आपण वाचनाचं महत्त्व सांगणारा एक कार्यक्रम केला. सहसा ITIला जाणारी मुलंही वाचनाच्या भानगडीत पडत नाहीत, अवांतर वाचनाच्या. तो पहिला कार्यक्रम होता आणि फार मजेशीर झाला. म्हणजे त्या मुलांना कार्यक्रमाची एकूण कालावधी होता 60 मिनिटं, 1 तासाचा. त्यातली 50 मिनटं मुलांना शांत करण्यात गेली आणि शेवटची 10 मिनटं आम्ही त्यांना वाचनाचं महत्त्व सांगितलं. पण ते शेवटची 10 मिनटं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. पण ती 10 मिनटं गाठण्यासाठी सुरुवातीची 50 मिनटं आम्हाला घालवावी लागली आणि ती खूप उपयुक्त ठरली असं आम्हाला वाटतं. आजच एक दुसरा कार्यक्रम झाला सोलापुरातल्या सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये. आता महाराष्ट्राचा एक कार्यक्रम आहे, महाराष्ट्र शासनाचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा. या अभियानांतर्गत 1 जानेवारी ते 15 जानेवारी असा एक वाचन पंधरवडा शासनाने आयोजित केलेला आहे. आता हा सगळीकडेच खरं म्हणजे होणं अपेक्षित आहे. आता काही ठिकाणी तो टिकमार्क म्हणून होईल, काही ठिकाणी मनापासून होईल. तसा आजचा मनापासून झालेला कार्यक्रम म्हणजे सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये. तिथल्या लायब्ररीयन जे आहेत इरशेट्टी मॅडम, त्यांनी लायब्ररीतली सगळी पुस्तकं अशी छान मांडून ठेवलेली होती, जी मुलांना पाहता येतील, चालता येतील. आणि एक व्याख्यानाचा कार्यक्रम तिथे झालेला होता. तर अशा पद्धतीनं थोडी हळूहळू या चळवळीला एक काय म्हणावं त्याला गती मिळते, त्याची मुळं रुजत आहेत. कार्यक्रम फक्त दर महिन्याचा अभियानाचा इथला कार्यक्रम फक्त चांगला होऊन पुरेसं नाही आहे. 2 कार्यक्रमाच्या मधला जो वेळ आहे तो अशा पद्धतीनं अधिक उपयुक्त करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आता आपण या वेळेसच्या माझा वाचन प्रवास या उपक्रमाकडे वळूयात. आजचा माझा वाचन प्रवास जे सादर करतायत ते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप महादेव जगताप. उपळाई खुर्दचे त्यांचं मूळ गाव आहे आणि सोलापुरातल्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून आहेत. BAला राज्यशास्त्र विषयामध्ये वालचंद महाविद्यालयात ते प्रथम आले आणि संपूर्ण विद्यापीठामध्ये 2रा क्रमांक त्यांनी मिळवला. नंतर PhD केली. महाराष्ट्राच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदय आणि महत्त्व या विषयावर त्यांची PhD झाली आणि गेल्या 14 वर्षापासून प्राध्यापक म्हणून ते काम पाहतात. ग्रंथलेखनही त्यांनी केलेलं आहे. अनेक संशोधन पेपरही त्यांनी सादर केलेले आहेत. तर मी प्राध्यापक जगताप सरांना विनंती करेन की माझा वाचन प्रवास सादर करण्यासाठी आपण यावं. सर्वप्रथम सर्व उपस्थितांना गुड इव्हनिंग. माझा वाचन प्रवास सांगत असताना सर्वप्रथम मी प्रिसिजन फाउंडेशन यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन. त्याचं कारण असं की सध्याच्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये वाचनापासून आपण फार दुरावलेलो आहोत आणि त्या परिस्थितीमध्ये शासनालाही नंतर जाग आली की आपण वाचनाच्या अनुषंगानं काम करावं. मला वाटतं त्याच्या अगोदर प्रिसिजन फाउंडेशननं हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रमातला एक छोटासा भाग म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते आहे. त्याबद्दलही मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. प्रिसिजनच्या अनुषंगानं मला ज्यावेळेस आमंत्रण आलं त्यावेळेस त्या आमंत्रणामध्येच लिहिलेलं होतं की पुस्तकाच्या पानापानात ज्ञानाची वाहती अमृत झरे, पण ते जे वाचतील पुस्तके त्यांनाच ज्ञानामृत मिळे खरे. म्हणजे
पुस्तकातून जे विचार आपल्याला मिळतात, जे ज्ञानाचं अमृत मिळतं, त्या ज्ञानाच्या अमृतातून आपलं जीवन हे संस्कारिक बनत असतं असं मला वाटतं. ज्यावेळेस मी माझा वाचन प्रवास सांगतो त्यावेळेस माझं वाचनाच्या अनुषंगानं मी 2 भाग करू इच्छितो. त्यामधला माझा पहिला जो भाग आहे तो मी विद्यार्थी म्हणून वाचन जे केलं ते. कारण विशेष करून मी ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये प्रवेश केला 11वीला आणि त्यानंतर जे काही वाचनाची गोडी लागली आणि त्याच्या अनुषंगानं जे मी वाचन केलं त्या अनुषंगाचा एक टप्पा मानतो. आणि त्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक प्राध्यापक या नात्यानं जे वाचन केलं तो त्याचा एक दुसरा भाग मी मानतो. कारण पहिला जर भाग विचारात घेतला तर पहिलं पुस्तक जे मला आवडलं ते म्हणजे श्यामची आई. मला वाटतं आपल्या सर्वांना हे पुस्तक आवडलेलं नक्कीच असणार आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण ते पुस्तक वाचतो त्यावेळेस तुम्ही ज्या ज्या अंगाने ते पुस्तक वाचता तेथी अंग आपल्याला बोलायला लागतात. काही जणांना ते ममत्व वाटतं, काही जणांना ते आईचं प्रेम वाटतं, परंतु मला ते पुस्तक काय वाटतं तर माणसाचं जीवन संस्कारमय कसं असावं हे सांगतं. मग त्याच्यातल्या काही गोष्टी मी सांगतो की त्याच्यामध्ये पहिली मला जी आवडलेली गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोकणातलं वातावरण आहे. कोकणातल्या वातावरणामध्ये श्यामची आई श्यामला बाहेर आपल्या त्या ओठ्यावरती अंघोळ घालते आणि मग श्याम आंघोळ घातल्यानंतर त्याचं अंग वगैरे पुसते आणि त्यानंतर त्याला घरात जायला सांगते आणि श्याम हट्ट करतो की आई मला उचलून घे, आई मला उचलून घे. असं का म्हणतो तर तो म्हणतो की नाही माझ्या पायाला घाण लागेल. त्यावेळेचं जे वाक्य आहे श्यामच्या आईचं ते श्यामची आई असं म्हणते की श्याम जसं तू पायाला घाण लागू नये म्हणून जसं जपतोस तसं तू मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. या वाक्याचा अर्थ जर आपण विचारात घेतला तर मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काय आपण षड्रिपू म्हणतो आणि त्याच्यातून जे आपलं जीवन काय म्हणतो किंवा ज्या काही वेगवेगळ्या वाईट गोष्टी असतात त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे ही कथा आपल्याला त्याच्यातून बोध करते. त्यानंतर मला त्याच्यातली दुसरी कथा आठवते ती म्हणजे श्यामची आई श्यामला पत्रवाळ्यासुद्धा विणायला यायला पाहिजेत हा आग्रह धरत असते. दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते की तुला पोहतासुद्धा आलं पाहिजे हा आग्रह धरते. मग आपण त्या कथेचा विचार केला तर असं लक्षात येतं की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहता त्या परिस्थितीला अनुकरण करून तुम्हाला त्या परिस्थितीशी झगडण्याची ताकद किंवा क्षमता तुमच्याकडं आली पाहिजे तर तुम्ही त्या बदलत्या काळामध्ये परिस्थितीमध्ये टिकू शकता. पोहायला यायला पाहिजे हा आग्रह तिचा का असतो तर कोकणातलं वातावरण आहे, पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे, त्या परिस्थितीमध्ये तिला पोहायला येणं गरजेचं आहे. पत्रवाळ्या तिथली परंपरा आहे त्याच्यामुळे त्याला पत्रवाळ्या यायला पाहिजे. आणि मग मला ती कथा आठवली की मग माझ्या लक्षात येतं की जर आपण आत्ताच्या बदलत्या परिस्थितीचा विचार केला, आता आपण ग्लोबलायझेशनमध्ये वावरतो आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग आत्ता आपण आपल्या विद्यार्थ्यांबरोबर ज्यावेळेस डायलॉग करतो किंवा आपण पालक म्हणून वावरत असतो त्यावेळेस आपण विचार करतो की नाही माझ्या मुलाला कम्प्युटर आलंच पाहिजे, माझ्या मुलाला इंग्रजी आलंच पाहिजे किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बदलता काळ जसा बदलतो तसं तुम्हाला त्या बदलत्या काळानुरूप तुम्हाला स्वतःला त्याला ॲडजस्ट करत जावं लागतं. ही कथा आपल्याला त्याच्यातून सांगत असते. त्यानंतर मी पुढचं पुस्तक घेतो त्यामध्ये अग्निपंख मला पुस्तक फार आवडलं. त्यामध्ये आपल्याला माहिती की मिसाईल मॅन म्हणून ज्यांचं नाव जगभर गाजलं ते म्हणजे APJ अब्दुल कलाम साहेब. त्या पुस्तकाचा प्रवास जर आपण वाचला अभ्यासला तर मग आपल्या लक्षात येतं की एखादा सर्वसामान्य घरामध्ये राहणारा विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या जोरावर कष्टाच्या जोरावर किती पुढे जाऊ शकतो हा प्रेरणादायी प्रवास आठवतो. आणि मग त्याच्यातलं एक वाक्य मला सांगायचं आहे. ते वाक्य असं आहे की झोपेमध्ये पडते ते स्वप्न नाही आहे, झोपेमध्ये पडतं ते स्वप्न नाही, जे तुम्हाला झोप येऊ देत नाही ते स्वप्न. आणि त्या स्वप्नाचा पाठलाग आपल्याला करता आला पाहिजे हे अग्निपंख सांगतं. त्यानंतर दुसरं पुस्तक जे मला जास्त आवडलं ते म्हणजे आमचा बाप आणि आम्ही, नरेंद्र जाधवांचं पुस्तक आहे. आता त्या पुस्तकाचा विचार केला तर त्यांनी त्यांचाही प्रवास त्याच्यामध्ये सांगितला आहे. आणि मग त्या पुस्तकामधलं एक वाक्य आहे, ते वाक्य असं म्हणतं म्हणजे त्यात म्हणजे वडिलांचा आणि त्या मुलांचा डायलॉग आहे तो. आणि ते त्याचे वडील नरेंद्र जाधवांचे वडील त्या मुलगा म्हणून त्यांना सांगत असतात की तू कुठल्याही क्षेत्रात जा परंतु तो टॉपला असलं पाहिजे. म्हणजे हे टॉपला जाणं जे आहे, कारण आज जर आपण गर्दीमध्ये असू
तर आपल्या गर्दीमध्ये आपली दखल कुणी घेऊ शकत नाही. पण जर तुम्ही त्या गर्दीच्या टॉपला असाल तर तुमची दखल घेतली जाऊ शकते. ते पुस्तक तुम्हाला सांगतं. मग अशा पद्धतीनं तुम्ही ती जी पुस्तकं आहेत ती वाचली तर तुम्हाला असे प्रेरणादायी विचार, आपले जीवन संस्कारमय कसं व्हावं हे सगळ्या गोष्टी आपल्याकडं लक्षात येतं. त्यानंतर मी जसं म्हणालो की माझा दुसरा टप्पा जो आहे तो अभ्यासाचा आहे. कारण मी प्राध्यापक आहे, त्या नात्यानं अनेक संदर्भ ग्रंथ वाचत असतो. आणि माधव सरांनी माझी ओळख करून देत असताना सांगितलं की हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. आता राज्यशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळं साहजिकच राजकीय अनुषंगानं माझं वाचन असणं साहजिक आहे. कारण मी असं जास्त काही अवांतर वाचन फार काही करत नाही आहे. त्याचं कारण काय की अभ्यासाचं वाचन जास्त आहे. आणि मग ज्यावेळेस मी आता सांगितलं की माझ्या PhDचा विषय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस. आता जर राष्ट्रवादी काँग्रेसचा अभ्यास करायचा असेल तर मी पहिल्यांदा फाउंडरचाच अभ्यास करणार. आणि मग फाउंडरचा अभ्यास करत असताना मी शरद पवारांचा ज्यावेळेस अभ्यास केला, आता माझ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती पण असेल, तर त्यांचं पहिलं जे पुस्तक मी वाचलं ते म्हणजे लोकनेते शरद पवार नावाचं जे पुस्तक आहे, ॲडव्होकेट राम कांडगेंनी लिहिलं. त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी लिहिलं आणि त्याच्या अनुषंगानं मी ते वाचलं. त्यानंतर मी दुसरं त्यांचं वाचलं ते जे स्वतःचं त्यांनी आत्मचरित्र लोक माझे संगाती नावाचं. नंतरचं ते आलं ते नेमिकेची बोलणे असं पुस्तक आहे. आता या अनुषंगानं जर मी विचार करतो की ज्यावेळेस मी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा अभ्यास करतो त्यावेळेस राजकीय ज्या गोष्टी आहेत किंवा राजकीय भाषणं किंवा जी राजकीय टिप्पणी आहेत तो भाग वेगळा आहे. पण ज्यावेळेस आपण एखाद्या राजकीय नेत्याचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या नेत्यानं नेमकं काय काम केलं आहे, त्या जे निर्णय कोणते घेतले आहेत, त्या निर्णयाचा इम्पॅक्ट लोकांवरती काय झाला आहे याचा मला विचार करावा लागतो. आणि ती पुस्तकं मग तुम्हाला ते सांगत असतात की नाही ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगानं हे काम झालेलं आहे. आता महिला सबलीकरणाच्या अनुषंगानं जर अनेक निर्णय मी सांगत बसलो तर वेळ त्याच्यामध्ये जाईल. कारण माधव सरांनी मला बोलताना सांगितलं आहे की सर 5 मिनटं बोलायचं आहे, जास्त काही बोलायचं नाही आहे. त्यामुळं महिला सबलीकरण 33% निर्णयाचा आरक्षणाचा निर्णय असेल, महिला बचत गटाचा निर्णय असेल, जे काही गव्हर्नमेंटमध्ये 33% आरक्षणाचा निर्णय असेल, असे निर्णय घेतले गेले. पहिलं महिला धोरण त्याच्या अनुषंगानं आलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होतात. राजकारणात राजकीय नेत्यांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये आपण काय करतो, मोस्टली आपण विशिष्ट एका राजकीय पक्षाच्या अंगाने त्याच्याकडे पाहत असतो आणि त्यामुळं आपल्याला एकच बाजू माहीत असते, दुसऱ्या बाजूचा आपण कधी विचार करत नाही. आणि त्यामुळं असं मला वाटतं की त्या नेत्यांवरती आपण एका बाजूला जर आपण फक्त राजकीय बघत असेल तर अन्याय करतो असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला मी ज्यावेळेस नॅशनल सेमिनार होता त्या नॅशनल सेमिनारमध्ये भारताचं बदलतं परराष्ट्र धोरण याच्याबद्दल एक पेपर केला आणि त्या पेपरमध्ये जो कालावधी घेतलेला होता तो 2014 ते 2019 आणि त्याच्या अनुषंगानं माझ्या लक्षात आलं की शैलेंद्र देवळानकर सरांचं एक पुस्तक आहे भारताचे परराष्ट्र धोरण बदलते आयाम. आणि त्याच्या अनुषंगानं माझ्या लक्षात आलं की ज्यावेळेस नरेंद्र मोदी आले आणि त्याच्या अनुषंगानं भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं कशा पद्धतीनं बदलत गेलं, मग आपल्या लक्षात येतं की परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगानं ज्यावेळेस पंडित नेहरू त्यानंतर खऱ्या अर्थानं भारताचा जगातला प्रभाव पाडण्याचं काम केलं असेल तर इंदिरा गांधींनी केलं आणि त्यानंतरचं पुढचं जे ठळक आपण काम सांगू शकतो ते नरेंद्र मोदींचं आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आपण काय करतो की त्या राजकीय अंगानं बघत बसत असलो तर आपण त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देतो असं मला काही वाटत नाही. फक्त मला त्याच्यामध्ये आणखी एक सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण या जे काही विविध महापुरुष असतात त्यांचाही अभ्यास आपण करतो. आता राजकीय विचारवंत किंवा भारतीय राजकीय विचारवंतांच्या अनुषंगानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील वगैरे वगैरे यांचाही त्या ठिकाणी अभ्यास करत असतो. त्याच्या अनुषंगानं मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण आपल्या पूर्वग्रह दूषितपणातून अभ्यास न करता किंवा त्याच्यावर आधारित कुणी काय कॉमेंट्स केली किंवा कुणी पुस्तक लिहिली याच्यापेक्षा त्यांनी लिहिलेली जी मूळ संदर्भ ग्रंथ आहेत त्या मूळ संदर्भ ग्रंथांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तो अभ्यास जास्त उपयोगी ठरतो आणि नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं हे आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याच्यातलं साधं उदाहरण एक सांगतो की मला वाटतं 11 एप्रिल आत्ता महात्मा फुलेंची जयंती झाली आणि महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं मी काही त्यांची पुस्तकं वाचली आणि त्याच्यामधला शेवटचा मुद्दा मी फक्त सांगतो की महात्मा फुल्यांबद्दल बोलत असताना आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की महिलांसाठी शिक्षण सुरू केलं एवढंच माहिती आहे. पण त्याच्या पलीकडं उद्योग व्यवसायाच्या संदर्भामध्ये महात्मा फुले माहीत नाहीत. कारण महात्मा फुल्यांनी
स्वतःची उद्योग व्यवसायाची कंपनी त्या ठिकाणी सुरू केलेली होती आणि त्याच्या अनुषंगानं सार्वजनिक सत्यधर्म जो ग्रंथ आहे त्यांचा, त्या ग्रंथामधला उल्लेख सांगतो की ते असं म्हणतात की उद्योगात प्रामाणिकपणा, सचोटी, नैतिकता महत्त्वाची आहे आणि त्याच्या अनुषंगानं सत्य उद्योगाने रोगलया जाती, प्रकृती होती बळकट, हे त्यांचं वाक्य आहे. म्हणजे उद्योग व्यवसाय करत असताना नैतिकता असली पाहिजे, प्रामाणिकता असला पाहिजे, सचोटी असली पाहिजे, हे महात्मा फुले त्या ग्रंथामध्ये सांगतात. म्हणजे हे जे विचाराचा जो खजिना आहे तो आपल्याला विविध अंगानं आपल्या समोर येऊ शकतो आणि त्या अनुषंगानं तुम्ही वाचन करावं. पुस्तकं हे आपले खरे मित्र असतात, आपले मार्गदर्शक असतात आणि त्यामुळे सर्वांनी वाचन करावं असं मी नम्रपूर्वक या ठिकाणी नमूद करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद सर. आपला खूप खूप आभारी आहे. मी डॉक्टर सुहासिनी शाह मॅडमना विनंती करेन की आपण प्राध्यापक जगताप सरांचा सन्मान करावा. असं म्हणतात की यशवंतराव चव्हाण जर राजकारणात नसते तर एक उत्तम साहित्यिक झाले असते. इतकं सकस लेखन आपण कृष्णाकाठ, ऋणानुबंध अशी पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आपण पुढच्या सेगमेंटकडे वळतो. अभिवाचन आज समीर गायकवाड यांच्या 2 कथासंग्रहातल्या 2 कथा वाचणार आहेत. त्यांचे आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. आज दुसऱ्यांदा या मंचावरती अभिवाचन करण्यासाठी येत आहेत संदीप जाधव सर. मागच्या वेळेला मी त्यांचा परिचय करून दिलेला होताच. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक नाट्यशिबिरं घेतली जातात. ते उत्तम अभिवाचक आहेत. त्यांचंही आपण जोरात स्वागत करूयात. आणि आजचे दुसरे अभिवाचक आहेत RJ अमृत. आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती आहेत, आज प्रत्यक्ष पाहूनसुद्धा त्यांना ऐकता येईल. माय FM काय ते सोलापूर का एकलौता लाईव्ह स्टेशन आज आपल्या मंचावरती आहे. आपण त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करेन की कृपया आपण अभिवाचनाला सुरुवात करावी. 5 रुपयांची नोट. 19 ऑगस्ट 2012 रोजी माझ्या वडिलांचा अपघात झाला. अपघाताने त्यांच्या मेंदूला इजा पोहोचली. मोठा रक्तस्राव झाला. सोलापुरातील विख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर दत्त प्रसन्न काटीकर यांच्या बेनिट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं. तेव्हा वडिलांचं वय होतं 80 वर्षे आणि ती शस्त्रक्रिया मोठी होती, त्यात बरीचशी गुंतागुंत होती. डॉक्टरांनी आम्हाला त्याची रीतसर कल्पना दिली. परगावी मोठ्या हुद्द्यावर असलेली माझी भावंडं तातडीने सोलापूरला आली. शस्त्रक्रिया केली नाही तरी रिस्क होती आणि केली तरीही रिस्क होती. त्यामुळे आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांना तसं कळवलं. 20 ऑगस्टला शस्त्रक्रिया पार पडली. आमचं कुटुंब मोठं असल्यानं, तसेच नातलग व वडिलांचा मित्रपरिवार मोठा असल्यानं रोज खंडीभर माणसं भेटायला येत. त्यांच्या दिमतीला लक्ष देण्यासाठी आणि दवाखान्यातलं कमी जास्त पाहण्यासाठी तसेच औषध पाण्यासाठी 2-3 थांबावं लागे. जसजसा तिथला मुक्काम वाढू लागला तसतसे तिथल्या इतर लोकांकडं माझं लक्ष जाऊ लागलं. माझ्या वडिलांना इथं आणलेल्या दिवसापासून जिन्यात एक माणूस बसलेला दिसे. बिनइस्त्रीचा चुरगळलेला पांढरा ढगळ पायजमा, सदरा त्याच्या अंगात असे. सदऱ्याचे हातुपे दुमडलेले असत. डोईवर गांधी टोपी, पायात जाडजूड रबरी सोल मारलेली काळी चांबडी पायताणं असत. अदमासे 35-37 वर्षांचा हा इसम डोळे मिटून सदैव हात जोडून बसलेल्या मुद्रेत रंग रंग असा जप करत बसलेला दिसे. त्याच्या रापलेल्या, काळपट, तेलकटलेल्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळं उघळत असे. वरच्या मजल्यावरून डॉक्टरांनी त्यांच्या नावाचा पुकारा केला की ते अस्वस्थ होऊन वर धाव घेत असत. 2-1 दिवसानंतर पहाटेच्या वेळेस हॉस्पिटलसमोरील चहाच्या गाडीवर मी मुद्दामच आपण होऊन त्यांच्याशी बोललो. त्यांचं नाव बहुधा नवनाथ पवार. मोहोळ तालुक्यातल्या रोपळ्याजवळ त्यांची वस्ती होती. 2-5 एकर कोरडवाहू जमीन त्यांच्याकडे होती. शिक्षण बेताचंच झालेलं, त्यामुळं शेतातली कामं सरली की गावातल्या एकमेव असलेल्या मारवाडी कुटुंबाच्या दुकानात कामाला जात. त्यांची पत्नी देखील त्याच कुटुंबाच्या घरी घरकामास मदतीस जाई. त्यांना 3 मुली होत्या.
मोठी मुलगी जेमतेम 16 वर्षांची, तर धाकटी 12 वर्षांची. 3 मुलांच्या पाठीवर 4 वर्षांच्या अंतराने मुलगा झालेला. आपला हा मुलगा नवसा सायासाने आणि देवाच्या कृपेने झाला अशी त्यांची श्रद्धा. त्यांचं सगळं घर माळकरी, दर साली माघ वारीला न चुकता जाणारं आणि 12 महिन्यांच्या 24 एकादशी धरणारं. त्यामुळे मुलाचं नाव पांडुरंग ठेवलेलं. अगदी पापभिरू, सालस, साधी बोळी आणि कुणीही निर्व्याज प्रेम करावी अशी ती माणसं. मुलाच्या जन्मानंतर या कुटुंबाला साक्षात विठ्ठल घरी आल्याचा आनंद झाला. सगळ्या घरात चैतन्याचे झरे वाहू लागले. अख्खं कुटुंब सुखात न्हाऊन निघालं. बघता बघता दिवस वेगाने पुढं जाऊ लागले. आता त्यांची 4ही अपत्य शाळेत जाऊ लागली. पांडुरंगाची अभ्यासात गोडी जास्त होती. सर्व परीक्षात त्याला चांगले गुण असत. वर्गात अव्वल नंबर असे. एके दिवशी आक्रीत घडलं. पांडुरंग 9 वर्षांचा असताना त्याला ताप आला. तरीही त्या दिवशी तो शाळेत गेला. त्याचा ताप 1-2 दिवस सारखा कमी जास्त होऊ लागला. त्याच्या वडिलांनी त्याला गावातल्या दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याची जुजबी तपासणी केली, इंजेक्शन्स दिली, काही औषधं दिली. जुजबी उपचार झाल्यानंतर ताप कमी झाला, पण पुन्हा अधूनमधून सारखा ताप येऊ लागला. पुन्हा दवाखाना आणि पुन्हा शाळा असं चक्र सुरू राहिलं. पांडुरंगास काही केला शाळा बुडवायची नव्हती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मात्र त्याला फणफणून ताप आला. तो काही केल्या कमीच होईनासा झाला. अखेर ते त्याला घेऊन मोहोळला आले. तिथल्या डॉक्टरांनी काही उपचार केले. यात पुन्हा 15 दिवस गेले. एके दिवशी तो तापात चक्कर येऊन पडला. तेव्हा मात्र मोहोळमधल्या डॉक्टरांनी काही तपासण्या करून त्यांना सोलापुरातील मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला. पांडुरंगास घेऊन ते इथं सोलापुरात बिनीट हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्या आणि त्याच्या मेंदूत मोठी गाठ झाल्याचं व त्याचवेळी मेंदूत देखील ताप उतरला असल्याचं विविध तपासण्यातून निदान केलं. पवारांची परिस्थिती अत्यंत बेताची. दवाखान्यातील उपचार त्यांच्या हाताबाहेरचे. तरीही पहिले 2 दिवस त्यांनी तग धरला. 3ऱ्या दिवशी त्याचं ऑपरेशन करण्याचं ठरलं. इकडून तिकडून किडूक मिडूक विकून त्यांनी पैसे गोळा केले. पांडुरंगाच्या आईस सोलापूरला बोलावलं गेलं. त्या रात्री पांडुरंग शुद्धीत होता. आईच्या कुशीत त्याला छान झोप लागली. ती माऊली मात्र रडवेली झालेली. मुलाची नजर चुकवून सारखा डोळ्याला पदर लावून राही. त्या रात्री एकीकडे हॉस्पिटलच्या खिडकीपाशी भावविवश झालेलं चांदणं तळमळत झुरत होतं आणि दुसरीकडे आई आपल्या आजारी मुलाला शक्य तितकं घट्ट ओढून पडली होती. त्याचं सावळं रूप डोळ्यात साठवत होती. काही खायचंच असेल तर भल्या पहाटे उठून त्यांना हलक्या स्वरूपाचं अन्न पोटात घेण्याची अनुमती होती, कारण शस्त्रक्रियेआधी काही तास त्याचं पोट रितं असणं आवश्यक होतं. त्याच्या आईवडिलांनी वडापावसाठी 10 रुपये त्याच्या हातावर ठेवले. तिघे मिळून खाली आले. त्यांनी चहावाल्या भैयाला विनंती करून खास बटाटे वडा बनवायला सांगितला. त्याने 5 रुपयांचा एकच वडा खाल्ला. उरलेले 5 रुपये वडिलांना परत दिले. अण्णा, लई खर्च होतोय, मला जास्ती भूक नाही, एकच वडा बरा झाल्यावर उरलेल्या 5 रुपयांचा वडा खाईन, नाहीतर आत्ता आईला एक वडापाव घेऊन द्या. तापाने पिवळट चेहरा झालेला पांडुरंग कसनुसं हसत उद्गारला. त्याच्या त्या काळीज गलबलून टाकणाऱ्या उद्गारांनी ते नवरा बायको खचले, ढसाढसा रडले. त्यांनी पोराला करकचून पोटाशी आवळून धरलं. त्यांची ती पाखरागत अवस्था पाहून चहा विकणाऱ्या हातगाडीवाल्याने त्यांना शांत केलं, त्यांना धीर दिला. त्या दिवशी पांडुरंगावर शस्त्रक्रिया पार पडली. आत्ता काही तासात आपला मुलगा शुद्धीवर येईल या आशेने ते जिन्यात बसून होते. तर पांडुरंगाची आई ऑपरेशन थिएटरबाहेर शून्यात नजर लावून गोठून गेलेल्या अवस्थेत होती. पांडुरंगाच्या वडिलांची स्थिती इतकी हलाखीची होती की खर्च खूप होईल म्हणून तो माणूस गावाकडून डबा येईपर्यंत 1 कप चहावर बसून राही. त्याच्या आईने तर कडकडीत उपवास सुरू केलेले. डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेचे धोके त्यांना आधीच सांगितले होते. पांडुरंगाची शस्त्रक्रिया झाल्याच्या 2ऱ्या दिवशी माझ्या वडिलांना तिथं दाखल केलेलं. त्यामुळेच पांडुरंगाचे वडील मला कायम जिन्यात बसलेले दिसत. जमेल त्या माणसाने जमतील तितके पैसे दिले. सोयऱ्या धायऱ्यांनी पैसे दिले. जमीन गहाण टाकून झाली. सोनं नाणं विकून झालं. पार मोकळे झाले ते. तरी हाताशी काही लागलेलं नव्हतं. मनात साचलेलं हे सगळं मळब पहाटेच्या कातरवेळी माझ्यापाशी रितं करताना त्यांच्या डोळ्यातून चंद्रभागा वाहत होती.
त्यांच्या हातात ती नोट तशीच होती आणि दूर धुरकट अंधारात साक्षात विठ्ठल डोळे पुसत उभा होता. सकाळ अजून पुरती उजाडलेली नसल्यानं हवेत एक खिन्न करणारा गारवा भरून होता. सुसू आवाज करत वारं कानात शिरत होतं आणि माणसाच्या उंबरट्यावर निजलेल्या एकुलत्या एक पोराचा असहाय्य बाप माझ्या पुढ्यात बसून होता. पांडुरंग काही शुद्धीवर आला नाही. दिवस जातच राहिले तसे पांडुरंगाचे वडील ICUत जाणाऱ्या प्रत्येक माणसास विचारू लागले, आमच्या पांडुरंगानं डोळे उघडले का हो? हा प्रश्न विचारताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलेलं असे. आमच्या पोराचा हातपाय हल्ले, त्यानं काही हालचाल केली का हो? काही हाक मारली? आईचा धावा केला का? अण्णा अण्णा म्हणून हाक मारतच दचकून जागा झाला का हो? असे प्रश्न ते दबक्या हताश आवाजात विचारत. कालांतराने त्यांच्या देहबोलीत कमालीची निराशा जाणवू लागली. चेहरा म्लान होत गेला. दवाखान्यात ये-जा करताना मी आता पांडुरंगाच्या वडिलांना चुकवून आत बाहेर करत होतो. त्यांना पाठीमागून पाहायचो. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद माझ्यात कदापिही नव्हती. त्या दिवशी पांडुरंगाची तब्येत खूप खालावल्याचं डॉक्टरांनी त्यांना कळवलं. त्वरेने गावाकडे सांगावा धाडला गेला. दुपारी 2च्या सुमारास त्यांच्या 3ही मुली तिथे आल्या. त्यांच्या लाडक्या भावाला दवाखान्यात आणल्यापासून त्यांना भेटीस येता आलं नव्हतं. त्या दिवशी आल्यावर मात्र त्यांचा आवेग कुणालाच आवरता आला नाही. त्या 3ही बहिणींनी दुःख वेदनेने टाहो पोडले. जीवाचा आकांत केला. अश्रूंचे पाट वाहिले. त्यांना पाहणारे सगळे दिग्मूढ होऊन गेले. ती संध्याकाळ फारच जड गेली. हवेतलं चैतन्य हरपलं होतं. सगळं वातावरण उदास होतं. आभाळाचा कुंदपणा मनात उतरत होता. सारा आसमंत बधीर झाल्यागत होता. दिगंताला सूर्यगोल अंधारात बुडाला आणि पांडुरंगाचे प्राण पाखरू उडून गेले. अहोरात्र जिन्यात बसून असणाऱ्या पांडुरंगाच्या वडिलांनी आपल्या पोराच्या निष्प्राण कलेवरास कवटाळून आक्रोश केला. त्यांच्या घरी बातमी कळवली गेली. रात्री गावात मृतदेह घेऊन शिव ओलांडणं अशक्य होतं. त्या रात्री पांडुरंगाचं शव तिथेच दवाखान्यात ठेवलं गेलं. सकाळ होताच डॉक्टरांनी स्वखर्चाने शववाहिकेत त्याचा अचेतन देह गावाकडच्या अखेरच्या प्रवासाला पाठवून दिला. हॉस्पिटलचं निम्म अर्ध बिल देखील त्यांनी माफ केलं. त्या दिवशी दुपारी तो जिना खूपच रिकामा वाटला. तिथला सन्नाटा खूपच जीवघेणा होता. एका हरलेल्या बापाचं ओझं वाहून आणि अश्रू झिरपून तिथं एक उदासी आली होती. सप्टेंबरच्या त्या सर्द दिवसात भल्या सकाळी चहाच्या गाडीवर बसून आपल्या पोरानं परत दिलेली 5 रुपयांची ती नोट दाखवताना अब्जावधीची दौलत हाती असल्याचा भाव पांडुरंगाच्या वडिलांच्या चेहऱ्यावर निरखला होता. त्यांनी ती 5 रुपयांची नोट अजूनही जपून ठेवलेली असेल आणि नंतरही जरी कधी कितीही कडकी आली तरी ती नोट ते कधीच खर्च करणार नाहीत याची मला खात्री आहे. पांडुरंगाच्या निधनाने मला जबर मानसिक धक्का बसला आणि बळही मिळालं. कारण माझ्या वडिलांचा दवाखाना प्रदीर्घ लांबला. त्यांना प्रचंड त्रास झाला. त्यांनी मोठी झुंज दिली. 20 जून 2014 रोजी माझ्या वडिलांचं देहावसान झालं. या सर्व अतीव दुःखाच्या काळात काटीकर हॉस्पिटलच्या ICUमध्ये निश्चित पडून असलेला पांडुरंग आणि खिन्न अवस्थेत जिन्यात बसून असणारे त्याचे वडील सावली बनून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात राहत होते. मला धीर देत होते. माझं मन घट्ट करत होते. त्यांच्या आभाळा एवढ्या दुःखाने ते बापलेक माझं दुःख न कळत हलकं करत गेले. आजही कधी काटीकर डॉक्टरांच्या बिनीट हॉस्पिटल जवळून गेलो तर पांडुरंगाचे अभागी वडील तिथं वावरत असल्याचा भास होतो आणि घामाने मळकटून गेलेली ती 5 रुपयांची नोट डोळ्यांपुढे तरळत राहते. समीर गायकवाड. धन्यवाद. खुलूस या पुस्तकातील जगण्याचं गणित चुकलं नाही तरीही या सदराखालील ही कथा आहे. कथेचं नाव आहे मुमताज. नोंद मातीमौल मौतींची. मार्च 2013. कामाठीपुरा, मुंबई. मुमताजचा संघर्ष आणि तिचा मृत्यू हा वेश्यांच्या सहनशीलतेचा शीर्षबिंदू ठरावा असा होता. या बायकांमध्ये इतकी सहनशक्ती आणि संयम येतो कुठून याचं छोटंसं उत्तर मुमताजच्या जीवनगाथेतून मिळतं. या बायकांच्या मौतीनंतर कोणाचं काही अडत नाही. इव्हन त्याच दिवशीचा त्याच घरातला धंदा देखील थांबत नाही. अगदी जालिम आहे ही दुनिया. मुमताज एक वेश्या असली तरी एक बायको होती
एक बहीण होती, कनवाळू आई देखील होती. या नात्यांच्या फासानं तिचा संघर्ष अतीव करुण झाला. मुमताजची कथा म्हणजे एका अभागी आईची, एका दुर्दैवी बहिणीची आणि भारत मातेच्या एका निष्पाप मुलीची. कसपटासमान जगून कुत्र्याच्या मौतीनं मेलेल्या एका संवेदनशील स्त्रीची आर्त दास्तान होय. आपल्या देशात रोज लाखोनं माणसं मरतात. त्यामुळं कोण कोणासाठी मेलं याचा विचार सर्वांनी करावा असं म्हणणं म्हणजे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. मात्र काहींच्या जीवनाला जशी झळाळी असते तसाच त्यांच्या मृत्यूलाही उजाळा असतो. तर काहींच्या जन्मभरातला अंधार मृत्यूपश्चात देखील त्यांचा पाठलाग करत राहतो. कधीकधी व्यक्ती मरण पावल्यावर देखील तिच्या मृत्यूचं कवित्व दीर्घकाळ सुरू असतं. तर काही अभागी असेही असतात की मृताच्या आसपासचे लोक त्या दुःखद वेळीही शय्यासोबतीत मशगूल असतात. न राहून याचा खोलात जाऊन जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात येतं की स्त्री कुठल्याही वर्गवारीतली असो, पुरुषांच्या मानानं बहुतांशी तिच्या वाट्याला घृणाच येते. कामाठीपुऱ्यातली मुमताज मेली तेव्हा कोणाला काही फरक पडायचं कारण नव्हतं. तशीच परिस्थिती सुनंदा पुष्कर गेल्यावरही होती. म्हणजे दोघींचा मृत्यू 6 महिन्यांच्या अंतरानं झाला होता. दोघींचे मृत्यू संशयास्पद होते. एकीची दखल गल्लीतल्या कुत्र्या मांजरानं देखील घेतली नाही, तर एकीच्या मौतीचं कवन कित्येक महिने सुरू होतं. मरणारा कोणत्या वर्गवारीतला होता वा होती यावर समाजाची सहानुभूती ठरते हे सत्य आहे. संशयास्पद मृत्यू झालेल्या सेलिब्रिटी कम सुपरवुमन सुनंदा पुष्कर यांचा व्हिसेरा पोलिसांनी फॉरेन्सिककडे तपासणीसाठी दिल्यानंतर सत्य किती वेळा नागडं झालं हे समोर येण्यास 8 वर्ष लागली. हा मुद्दा अजूनही न्यायप्रविष्ट आहे. नाही, मोठ्यांचं एक बरं असतं, मीडिया किंवा पैसा मागं उभा राहतो आणि खरी नाहीतर खोटी सुनवाई तरी होतेच. अशाच प्रकारच्या घटना ज्यांच्या आयुष्यात घडून जातात त्या अतिसामान्यांचे आणि त्यातही शोषितांचं पुढं काय होत असेल. मुमताज दक्षिण मुंबईच्या घाटकोपर रेल्वे लाईनला लागून असलेल्या हनुमान गल्लीमधली अभागी बाई. ती इथं कशी आणि का आली हा एक स्वतंत्र कादंबरीचा विषय व्हावा इतके बहुरंगी चढ उतार तिच्या आयुष्यात आले होते. ती लाईनमध्ये आल्यानंतर तिच्या देहाचे भोग वाढत राहिले. वाढता मनस्ताप, छळ यांनी ती जेरीला आली होती. तरी नेटानं तिनं संसाराचा गाडा सुरू ठेवला होता. 36 वर्षीय मुमताजला 2 मुली होत्या. मुमताजला जेव्हा दवाखान्यात दाखल केलं तेव्हा ती अत्यवस्थ होती. तिच्या धाकट्या मुलीचं त्या दिवशी लग्न होतं. 85% भाजलेल्या मुमताजच्या सर्वांगाला रॉकेलचा वास येत होता. तिची बहीण आणि मुली इस्पितळात येण्याआधी आपण तिचं डेथ स्टेटमेंट घेतलंय असा पोलिसांचा दावा होता. मुमताजचं सर्वांग लाल काळं झालं होतं. मुमताज हिंदू होती, पण तिचा दल्ला हा मुस्लिम होता. त्यांच्यात कुठलेही धार्मिक आकस वा वैमनस्याचे बिंदू होते. मुमताज हे नाव तिच्या पतीनं ठेवलेलं. पहिली मुलगी दुर्गा जेव्हा तिच्या पोटी जन्मली तेव्हा मुमताज फक्त 14 वर्षांची होती. इतक्या कमी वयात या धंद्यात मुलं जन्माला घालू दिली जात नाहीत, पण आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून तिनं सगळ्यांचा विरोध झुगारून पोरगी जन्मास घातली आणि ती तिच्या आयुष्याची सगळ्यात मोठी भूल ठरली. त्या पोरीच्या आडून तिला तिचा दल्ला छळू लागला आणि मुलीसाठी ती वेड्यासारखा त्याचा सारा छळ सहन करू लागली. वयाच्या 19व्या वर्षी ती पुन्हा आई झाली. यावेळेस की केवळ त्याच्या इच्छेखातर आई झाली होती. 2 मुली घेऊन मुमताज त्या नराधामाच्या सगळ्या यातना सहन करत रोज चुरगाळली जाऊ लागली. तिचं आनंदवित शोषण होत राहिलं आणि केवळ मुलींकडं बघत ती त्याला मेलेल्या मनानं सामोरं जात राहिली. काळ पुढं जात राहिला. तिच्या मोठ्या मुलीचं दुर्गाचं लग्न झालं. ती या दुष्टचक्रातून बाहेर पडली खरी, पण लग्नानंतर 2 मुलं पदरात टाकून तिचा आयुष्याचा साथीदार डाव अर्ध्यात टाकून देवाकडे गेला. 21 वर्षाच्या असहाय्य दुर्गाला तिचा भूतकाळ आणि तिचं प्रारब्ध पुन्हा इथं घेऊन आलं. काही महिने असेच गेले. आपल्या थोरल्या मुलीच्या जीवनाचा इस्कोट झालाय, आता किमान धाकटीला तरी वाचवायचंच हा तिचा दृढ निश्चय होता. तिच्या लग्नासाठी मुमताजनं कंबर कसली होती. त्यासाठी ती कितीही आणि काहीही सहन करत होती. अखेर मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशाची सगळी जुळवाजुळव झाली. पोरीचं लग्न ठरलं.
3 दिवसांवर तारीख जवळ आली होती आणि एकाएकी मार्च महिन्याच्या धगधगत्या उन्हामध्ये मुमताजच्या खोलीमध्ये ज्वाळांचं तांडव झालं. सगळ्या खोलीमध्ये रॉकेलचा घमघमाट होता. पण फक्त FIRच्या कागदावरच तो आला नाही. कारण मुमताज ही एक रंडी होती, जिला कोणी नवरा नव्हता. मात्र 2 मुली आणि 2 नातवंड होती. पण ती देखील या देहविक्रीच्या उकिरड्यातलीच असल्यानं पोलीस, प्रशासन आणि इतर पांढरपेशी माणसांच्या लेखी त्यांचं जीवनमूल्य आणि उपद्रवमूल्य दोन्ही शून्य असल्यानं त्याची फारशी दखल कोणी घेत नाही. मुमताजचंही तसंच झालं. अखेरीस मुमताज दवाखान्यात भरती असतानाच तिच्या धाकट्या पोरीचं लग्न झालं. ती पोर कावरी बावरी होऊन आई लग्नात का बरं आली नाही असं विचारत राहिली आणि सगळे तिला खोटं सांगत गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी भाजलेल्या जखमांचं सेप्टिक होऊन मुमताज देवाघरी गेली म्हणजे या नरक यातनेतून सुटली. तिच्या दोन्ही मुलींना कळवलं गेलं. दुर्गानं तर आपल्या आईच्या पार्थिवावर उडीच मारायचं बाकी ठेवलं होतं. मुमताजची बहीण कमला आणि तिच्या मुलींचे आर्त टाहो काळीज चिरून जात होते आणि काळीज विदीर्ण करणारा हा प्रसंग घडूनही तिथं आलेले बघे वखवखल्या नजरेनं रडणाऱ्या बायकांना न्याहाळत होते. सुहागनप्रमाणे मुमताजची तिरडी बांधली गेली आणि तिचा अंत्यविधी हिंदू रिवाजाप्रमाणे करण्यात आला. तिच्या मुली आणि बहिणींनी पोलिसांना खूप विनवून पाहिलं की तिला विष पाजून जाळून मारण्यात आलं आहे. पण पोलीस आपल्या स्टेटमेंटवर ठाम होते. इथं नोटा ढिल्या करायला समोरची पार्टी अगदीच कफल्लक असल्यानं इतर काही सत्य बाहेर येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मुमताज गेली तरी तिच्यासाठी रडणाऱ्या या तिघींचे अश्रू काही थांबत नव्हते आणि डोळे सुकून गेले तरी आतली ओल कायम होती. या घटनेच्याच काही काळ आधी सोशल ॲक्टिव्हिटी इंटिग्रिटी SAI या NGOसाठी मुमताजनं काम सुरू केलं होतं. दीदी म्हणजे सिस्टर मॉडेलनुसार चालणाऱ्या या NGOसाठी मुमताज थेट मुंबई बाहेर देखील गेली होती. तेव्हा तिच्यासोबत हाजरा आणि शेनाज याच क्षेत्रातल्या अभागी महिला हजर होत्या. हजराला देखील मागं जाळण्याचा प्रयत्न झाला होता, पण तिच्या भाजण्याचं प्रमाण कमी होतं आणि तिला उपचार लवकर मिळाले, त्यामुळं तिचा जीव वाचला. मात्र भाजल्याचे व्रण तिच्या देहावर आणि अत्याचाराचे व्रण मनावर कायमचे कोरले गेले. कामाठीपुरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा अभ्यास करण्यासाठी हेलेननं फोटो प्रोजेक्ट सुरू केला होता. त्याच काळात मुमताजची आणि तिची ओळख झाली होती आणि काही दिवसातच ही घटना घडली आणि याचा हेलेनला खूप मोठा धक्का बसला. सिस्टर्स फॉर कामाठीपुराकडून आणि SAIकडूनही या घटनेसाठी भरपूर प्रयत्न करून पाहिले, पण ही घटना आत्महत्या म्हणूनच नोंदली गेली. मुमताजला न्याय मिळाला नाही. कदाचित तिनं NGOसाठी काम सुरू केल्यानं तिच्या मुली ह्या लाईनमधून बाहेर पडल्या तर आपल्या पोटापाण्याचं कसं होईल या विचारानं धास्तावलेल्या तिच्या लिव्ह-इनमधल्या दल्ल्यानं तिला मारला असावं असा संशय होता. पण पोलिसांना असं सांगणारा एकही परिस्थितीजन्य पुरावा आढळला नाही. आपल्या देशात पोलीस त्यांना पाहिजे तसे कागद रंगवतात हे शेंबडं पोर देखील सांगतं. त्यामुळं परिस्थितीजन्यपेक्षा पाकिटजन्य परिस्थितीचा पुरावा देण्यात मुमताज कदाचित कमी पडली असंच म्हणावं लागेल. ज्या मुलींच्या भवितव्यासाठी मुमताजनं आयुष्याचा बाजार मांडला, भविष्य अनिश्चिततेच्या खुंटीला टांगलं, पोलिसांनी मुमताजच्या आत्महत्येची केस तिच्या अंत्यविधीनंतर काही दिवसातच बंद केली. इथे कुठली मीडिया वा कुठली यंत्रणा तिच्यासाठी भांडायला येणार नाही. त्यामुळं आज घडीला तिची फाईल कायमसाठी दफ्तर दाखल नक्की झाली असेल. एकट्या मुंबईत अशा लाखभर मुमताज सडण्यासाठी जगत आहेत आणि त्यांच्या न्यायाच्या यंत्रणा इतक्या तोकडे आहेत की इथं जर NGOनी काम करणं बंद केलं तर मरणाऱ्यांची नावं देखील कळणार नाहीत. 2 अतिभिन्न स्तरावरील व्यक्तींच्या मृत्यूविषयी आपल्या संवेदना भिन्न असतात. मुमताजसारख्या कित्येक स्त्रिया न्यायाविना आपला जीव सोडत असतील कोण जाणे. पांढरपेशी वा उच्चभ्रूंना न्याय मिळेल, मात्र वेश्यांच्या मृत्यूचं काय? वेश्यांच्या मौती ह्या कुत्र्याच्या मौती व्हाव्यात इतक्या त्या वाईट आहेत? त्याचं समाजाला कधी काहीच वाटू नये का? आपण इतके बधीर झालो आहोत. मार्च 2013 ही घटना घडली. मुमताज यातून सुटली, पण पुढं काय झालं? दुर्दैवाचे हे फेरे असेच सुरू राहिले.
आणि मग मध्यंतरी कळालं की आता मुमताजच्या दोन्ही मुली याच लाईनमध्ये आहेत. आपल्या सभोवताली इतकं काही अक्राळ विक्राळ घडत असतं तरीही आपण समानतेच्या, न्यायाच्या, मानवी हक्काच्या आणि महासत्तेच्या गप्पा मारतो याचा आपल्याला जराही विषाद नसतो. ही बाब अत्यंत अस्वस्थ करून जाते. समीर गायकवाड. धन्यवाद. धन्यवाद दोघांचेही खूप. दोन वेगळ्या टोकाच्या या कथा होत्या. मी डॉक्टर सुहासिनी शाह मॅडमना विनंती करेन की या दोघांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर RJ अमृत. धन्यवाद. म्हणजे कागदावरचे शब्द जेव्हा ओठातून बाहेर पडतात तेव्हा त्याला एक आकार येतो, गोलाई येते, खोली येते, उंची वाढते. ह्या सगळ्याच गोष्टींना ते ऐकायला म्हणजे कदाचित लेखकालासुद्धा हा एक वेगळा अनुभव असू शकतो. या दोन कथा हे काढायला लागा. दोन कथा म्हणजे पहिली जी 5 रुपयाची नोट होती ती झांबळ या कथासंग्रहातली होती आणि दुसरी होती ती खुलूस या कथासंग्रहातली. पहिल्या कथेमध्ये तुम्हाला भावनेचा एक वेगळं टोक पाहायला मिळालं, प्रेमाचं एक प्रेमाचं म्हणा, त्यागाचं म्हणा, एक वेगळं टोक पाहायला मिळालं. आणि दुसऱ्या कथेमध्ये त्याग सोडा, भोगाचं दुसरं टोक आपल्याला ऐकायला मिळालं. अतिशय भावनाशून्य, केवळ हृदयापुरत्या शारीरिक संबंधापुरत्या मर्यादित असलेल्या विश्वामध्ये जगणाऱ्या या बायकांची काय अवस्था होत असेल हे दुसऱ्या कथेमधून आपल्याला पाहायला मिळालं. मित्रो, आजचा क्षण हा अत्यंत वेगळा आहे. समीर गायकवाडचं लेखन संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण मराठी जगतामध्ये म्हणजे त्यात परदेशातल्यासुद्धा, ज्याला पॅन मराठी असं मराठीत म्हणूयात, ज्याला एकूण बृहन महाराष्ट्र असं म्हणता येईल, जे जगाच्या बाहेरसुद्धा आहे, देशाच्या बाहेरसुद्धा आहे, अशा सगळ्या ठिकाणी समीर गायकवाड यांचं लेखन अत्यंत लोकप्रिय ठरलेलं आहे. त्यांच्या ब्लॉगविषयीसुद्धा आपण विचारणार आहोत त्यांच्या मुलाखतीमध्ये. पण ह्या सगळ्या सर्वत्र गाजत असलेल्या लेखकाच्या पुस्तकांचं प्रकाशन सोलापुरात होत नाही, झालेलं नव्हतं. आणि याचं थोडंसं वैषम्य मनात होतं. म्हणलं आज आपण हा घाट घालूयात. त्यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन अजून कुठेही जाहीरपणे झालेलं नाही, ते आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने होणार आहे. याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. त्यामुळं मी आजचे प्रमुख आकर्षण केंद्र असलेले समीर गायकवाडजी, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शाह मॅडम आणि फाउंडेशनच्या अजून एक ट्रस्टी स्नेहा सावे मॅडम यांनासुद्धा मंचावरती मी येण्याची विनंती करतो आहे. आपण या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या 2 पुस्तकांचं प्रकाशन करणार आहोत. आज समीर गायकवाड यांच्या पत्नीसुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करेन. यासाठी मी समीर सरांची परवानगी घेतलेली नाही, पण हा थोडासा आगाऊपणा या ठिकाणी प्रेमळ वाटेल. श्रेया कुलकर्णी या सोलापुरातले एक अतिशय पुस्तक म्हणजे वाचक आहेत, नितांत ज्याला शुद्ध वाचक म्हणता येईल अशा वाचनावरती त्यांचं नितांत प्रेम आहे अशा वाचक आहेत. त्यांनी एक भिशी सुरू केली पुस्तकांसाठीची. ही एक वेगळी कल्पना आहे. आपण बऱ्याच वेळेला सर्वांना मी बसण्याची विनंती करेन. एक अभिनव कल्पना आहे ही. एकाच वेळेला आपण 1000-1200 रुपयांची पुस्तके खरेदी करू शकत नाहीत, पण दर महिन्याला 100 रुपये त्या भिशीमध्ये घालायचे आणि महिनाअखेरीस एकाचं नाव त्यामध्ये येतं आणि मग त्याला पुस्तकं खरेदी करण्याची संधी मिळते. अशी एक अभिनव पुस्तक भिशी सोलापुरात चालते. तू आपल्या सगळ्यांसमोर यावी म्हणून त्याचा उल्लेख केला. श्रेया कुलकर्णी इथे उपस्थित आहेत, त्यांना कृपया मंचावरती येण्याची विनंती करेन. आणि डॉक्टर सुहासिनी शाह मॅडमना, स्नेहा सावे मॅडमना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करावा. एकदा जोरात टाळ्या श्रेया कुलकर्णींसाठी होऊन जाऊ द्या. धन्यवाद. यानंतर प्रकाशनाकडे वळूयात. आज 2 पुस्तकांचं प्रकाशन या सर्व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
त्यातलं एक आहे तो खुलूसचा पुढचा टप्पा आहे. खऱ्या अर्थानं पार्ट 2 असं म्हणायला हरकत नाही. त्या पुस्तकाचं नाव, कथासंग्रहाचं नाव आहे गौहर. रोहन प्रकाशनने हे प्रकाशित केलेलं आहे आणि पुण्यामध्ये जे नुकतंच पुस्तक महोत्सव पार पडला, त्या पुस्तक महोत्सवामध्ये त्याचं प्रकाशन झालं, पण ते असं जाहीररित्या झालेलं नाही. म्हणून ते एक या निमित्तानं ती पूर्तता पूर्ण व्हावी हा एक हेतू त्यामागे आहे. आणि दुसरा कथासंग्रह जो आहे तो गवाक्ष या नावाचा दैनिक लोकसत्तामध्ये नियमित प्रकाशित झालेल्या त्या सदराचा संग्रह या निमित्तानं करण्यात आलेला आहे. मी या दोन्ही पुस्तकाचं प्रकाशन आपण सर्वांनी मिळून करावं अशी विनंती करतो. मी डॉक्टर सुहासिनी शाह मॅडमना विनंती करेन आपण या प्रकाशनाच्या निमित्तानं समीर गायकवाड यांना शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. समीर गायकवाड सरांची 4 पुस्तकं आत्तापर्यंत आलेली आहेत. त्यातलं खुलूस हे जे पुस्तक आहे त्याचं मला वाटतं इथे झालं होतं प्रकाशन सोलापुरामध्ये. आणि त्या पुस्तकाच्या अतिशय थोड्या पिरियडमध्ये 7 आवृत्ती निघालेल्या आहेत. तर हे इतकं मोठं काम आहे आणि त्यातलीच आपण एक कथा आज ऐकली. अतिशय मनाला भिडणारी, हृदयद्रावक अशी कथा होती ती. आणि दुसरं जे पुस्तक आहे झांबळमधली होती दुसरी कथा, तर ती देखील कथा आपल्याला सगळ्यांना अतिशय टचिंग होती. म्हणजे आपल्याला ती मनाला स्पर्श करून गेली. आणि आपण 2 कथा ऐकल्या, त्यात आपली ही जर भावना आहे तर सगळं पुस्तक वाचायला नक्कीच आपल्याला सगळ्यांना आवडेल. आणि 2 पुस्तकांचं औपचारिक प्रकाशन झालेलं नव्हतं, त्या म्हणजे गौहर आणि गवाक्ष. तर ह्या 2 पुस्तकांचं आज आपण इथे प्रकाशन केलं आहे प्रिसिजन वाचन अभियानच्या मंचावरती. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि सर खूप खूप अभिनंदन. आपण इतकं सुंदर लिहिलं आहे, म्हणजे आपली भाषा इतकी ओघवती आणि मनाला अगदी लागणारी अशी आहे. आणि त्यामुळे ही सगळीच पुस्तकं आज खाली उपलब्ध देखील आहेत. आपल्याला सगळ्यांना ती वाचायला आवडतील मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी प्रिसिजन वाचन अभियानच्या मंचावरती आज जे प्रकाशन झालं त्याबद्दल समीर गायकवाड सरांचं मनापासून अभिनंदन करते. खूप शुभेच्छा देते सर आपल्या लिखाणाच्या प्रवासाला. आणि अर्थात ब्लॉग, आणि आपण ते मुलाखतीत ऐकणारच आहोत, ते अतिशय मोठे ब्लॉगर आहेत, अतिशय वेगवेगळ्या विषयांवर लिहितात. आणि 5 मिलियन म्हणजे 50 लाखाहून अधिक त्यांचे फॉलोअर्स आहेत ब्लॉगचे, जी एक खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे असं मी म्हणेन. कारण इतके लोक फॉलो करून वाचतायत म्हणजे नक्कीच त्यांचं लिखाण त्या दर्जाचं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मी समीर गायकवाड वगळता बाकी सर्व मान्यवरांना विनंती करेन, कृपया आपण सभागृहात स्थानापन्न व्हावं. आपण मुलाखतीला प्रारंभ करणार आहोत. त्यांचं अभिनंदन करूयात, शुभेच्छा देऊयात आणि स्वागतही करूयात. मला आज खूप आनंद वाटतं की या निमित्तानं त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मला मिळते. खरं म्हणजे मी ठरवून असा हा डाव केलेला आहे. बऱ्याच वेळेला आपण कार्यक्रमाचे संयोजक असल्याचा एक फायदा असतो ना, तो अशा पद्धतीने मी उचललेला आहे. कोंडी, उत्तर सोलापूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव, हे यांचं गायकवाडांचं मूळ गाव. MA मराठी झालं, विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर सेट नेट केलं, पण प्राध्यापकी स्वीकारली नाही. हे आपणा सगळ्यांचं भाग्य. अन्यथा हे इतके छान पुस्तकं आणि त्यासाठी लागणारा वेळ, त्यासाठी लागणारी मेहनत तुम्ही घेऊच शकला नसतात. प्राध्यापकांचे दुःख ऐकण्यासाठी नंतर जगताप सरांना भेटा, म्हणजे ते सांगतील. पण असो, हा गमतीचा भाग सोडो. या सगळ्या कथा वाचताना मग ती 5 रुपयाची नोट असो किंवा आणखीन सगळ्याच, म्हणजे गवाक्षमधल्या गावांचं वर्णन आहे खूप चांगलं. गाडा कसा चालतो आणि तिथले माणसं कशी असतात ह्याचं सगळं वर्णन त्या गवाक्षमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गौहरमध्ये
खुलूसचा जसा पार्ट 2 ज्याला म्हणता येईल असं अशा वेगळ्या कथा आहेत. ह्या सगळ्यासाठीच नाही एक वेगळं संवेदनशील मन लागतं. हे संवेदनशील मन तयार होण्यासाठी एक काहीतरी वेगळी पार्श्वभूमी लागते किंवा एक कुठंतरी पिंच असं झालेलं असलं पाहिजे. त्याची नेमकी सुरुवात कशी आणि म्हणजे ही संवेदनशीलता कुठून आली? सर्वात आधी प्रिसिजन फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानतो. मला म्हणजे मी असं अभिमानाने सांगेन की मला 19 जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणून लेखकांचे, वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या संपादकांचे, वेब पोर्टलच्या संपादकांचे कालपासून फोन आलेत की या अभियानामध्ये तुझं पुस्तकांचं वाचन होतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे प्रिसिजन गप्पा हे देशभर माहीत असलेला उपक्रम आहे, पण प्रिसिजन वाचन अभियान हे सुद्धा महाराष्ट्रभर पोहोचलेलं आहे, त्याची ही ग्वाही आहे. आणि अशा अभियानामध्ये माझ्या पुस्तकावरती चर्चा होते, त्याचं वाचन होतं आणि माझ्या 2 पुस्तकांचं प्रकाशनही होतं. म्हणजे माझ्या तिहेरी लाभ ह्या कार्यक्रमामध्ये मला झालेला आहे आणि ती संधी मला देशपांडे सरांनी आणि प्रिसिजनच्या संचालिका शहा मॅडम यांनी दिली. त्यासाठी मी आधी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण आजपर्यंत या अभियानामध्ये सोलापूरच्या बाहेरचे लेखक आलेले आहेत आणि त्यांच्या अत्यंत चांगल्या मुलाखती झाल्यात, त्यांच्या पुस्तकांचं वाचन झालेलं आहे आणि त्यावरती साधक बाधक चर्चा झालेली आहे. एवढेच नव्हे तर त्यानंतर सोशल मीडियासहित वर्तमानपत्रामध्ये त्याची चांगली दखल घेतली गेलेली आणि त्यावर चर्चा होते. ही म्हणजे एकंदरीत ते पुस्तक आणि ते विषय वाचनामध्ये आणि चर्चेमध्ये राहतात, हा एक खूप मोठा फायदा त्याच्यात होता. त्यामुळे जेव्हा सरांनी मला विचारले की तुमच्या पुस्तकावरती आपण कार्यक्रम करायचा का, मी म्हटलं की हा माझा बहुमान समजतो, माझे तेच शब्द आहेत आणि मला आजही आता मला त्याची खात्री आहे की ते मी वापरलेले शब्द अगदी बरोबर होते. इथं कार्यक्रम होणं हा माझा बहुमान आहे. आणि आता मूळ मुद्द्यावर प्रश्नाकडे येतो, संवेदनशीलता कुठून आली. हा जर आपण बघायला गेलं तर ते माझे आई वडील आणि माझे आजी आजोबा जे आहे की त्यांचं जे गावाकडचं बालपण जे वडिलांचं गेलेलं आहे किंवा एकत्र कुटुंबामध्ये वडील राहिलेले आहेत. त्यांना 7 भावंड म्हणजे वडील धरून 8 भाऊ 1 बहीण असे मोठ्या कुटुंबातले. आमचं पूर्ण कुटुंब जे आहे ते मला 19 बहिणी आहेत, 13 भाऊ आहेत आणि आमच्या सगळ्यांची मिळून एक 100-125 अशी पुढची पिढी आहे. ही खरी श्रीमंती. आणि या सर्वांमध्ये माझे वडील आणि माझी आई हे थोडेसे इतरांच्या मानाने तुलनेत जास्त शिकलेले आणि नोकरी करणारे पेशेतले. माझे 2 काका इथं आलेले पण आहेत, मधुकरराव गायकवाड, सुभाषराव गायकवाड. अरे वा, त्यांच्यासाठी एकदा जोरात स्वागत करूयात त्यांचं टाळ्या वाजवून. आणि विशेष म्हणजे त्यांचं वय 80च्या आसपास आहेत तरी ते इथं आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या घरातलं कोणीतरी लिहितं आहे, आपण तिथं जाऊन पाठीवर थाप द्यायला पाहिजे. माझ्या काकी इथं आलेल्या आहेत, असं संगीता गायकवाड. त्याचबरोबर माझ्या वहिनी आहेत, निवेदिता गायकवाड. हे सर्व मंडळी जे आहेत, ह्या सर्व मंडळींना आमच्या गावाचा ओढ आहे. आमचं गाव जे आहे म्हणजे कोंडी जे आहे ते जाकात नाक्याजवळ पूर्वीच्या ठिकाणी होतं आणि गावामध्ये गायकवाड हे आम्ही एकमेव कुटुंब त्यात. आणि आम्हाला वाणी असं म्हणायचे, कारण आजोबांचा धंदा जो होता तो व्यापाराचा होता. अच्छा. आणि कुटुंबामध्ये वडील एकटेच की जिल्हा परिषदेमध्ये कामाला होते आणि त्यानिमित्ताने त्यांच्या फिरतीच्या बदल्या नोकरी असायची. माझा जन्म झालेला कोल्हापुरातला आणि माझी भावंडं आहेत ते अहमदनगरमधले आहेत. आणि माझी आई जी आहे ती अहमदनगर जिल्ह्यातली आहे आणि वडिलांची आणि तिची गाठ जी आहे ती रत्नागिरीमध्ये झालेली आहे. आणि त्यांचा एक प्रकारचा तो प्रेमविवाह पण म्हटला पाहिजे किंवा अरेंज मॅरेज, हे दोन्ही गोष्टी एकत्रित त्यांनी केल्या आहेत. 1960च्या दशकामध्ये जर एखादी व्यक्ती असं करत असेल. माझी आई नर्स होती. त्या काळामध्ये त्या पेशाला अत्यंत चिकित्सा आणि प्रश्नात्मकतेने पाहिलं जायचं की म्हणजे नर्स म्हणजे एक प्रकारचं चारित्र्यावर शंका घेणारं पेशा असं त्या काळात म्हटलं जातं. अजूनही त्या बाबतीत तशा प्रकारच्या चर्चा वावड्या उठवल्या जातात. लोकसत्ताचे संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी त्यांच्या आईविषयी लिहिलेलं आहे. हो. आणि त्यांच्या आईसुद्धा नर्स होत्या. तर त्यांनी ज्या आठवणी लिहिलेल्या आहेत त्यात त्यांनी दिलेलं की मी अस्वस्थ व्हायचो जेव्हा आईच्या विषयीची चर्चा व्हायची. मला सुद्धा तो फील नेहमी यायचा. आणि त्यात झालं असं होतं की आई जी होती ती अहमदनगरची, म्हणजे की
घाटावरच्या भागातली ज्याला म्हणून, आणि ती नोकरीसाठी गेली मंडणगडला, की जो जंगली भाग आहे. अजूनसुद्धा तिथं व्यवस्थित साधनं नाही आहेत, पण ती 60 साली तिथे होती आणि तेव्हा तिथं कुठलीही दळणवळणाची साधनं नव्हती. अत्यंत हलाखीत तिने दिवस काढले आणि तिला हे माहिती नव्हतं की मासे किंवा मटण खाल्ल्यानंतर दूध प्यायचं नाही, आणि त्या गोष्टीला लाखात एकाला तसा तो साईड इफेक्ट होता. तसं तिला त्याच्यामुळे ल्युकोडर्मा झाला. आणि एक काळ असतो की समाजामध्ये ह्या प्रत्येक गोष्टींना एक वेगळ्या अँगलनी पाहिलं जातं. मग ते काही लोक पांढरे कोड म्हणा किंवा महारोग म्हणा किंवा काही असो, इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो तिचा बाबतीत ते तिला अनुभवायला आलं, तिला ते भोगावं लागलं, तिला ते सोसावं लागलं. मला आठवतं की ते कडू कुटकी नावाचं एक बिया असायचे, त्या बिया मी तिला ठेचून द्यायचो आणि ते तिला अंगाला ते लावायचे. ते ठेचताना तिचे हात दुखायचे, मग मी तिला मदत करायचो. आई असं सांगायची मला, आता मी तेव्हा नाही आहे, पण आई सांगायची की तू माझ्या पोटामध्ये जास्ती दिवस राहिलेले. माझ्या काकी याच्या साक्षीदार आहेत. म्हणजे की काही मुलं जे आहेत ते 9 महिन्याच्या आधी होतात आणि काही मुलं 9 महिन्यापेक्षा जास्त राहतात. मी जवळपास 9.5 महिने तिच्या पोटात होतं. हायड्रोमिनस डिलिव्हरी असते त्याला म्हणतात, की जिच्या पोटामध्ये भयंकर पाणी असतं आणि ते बाळ काही केल्या बाहेर येत नाही, आणि मग त्या त्रासातून मग तिची ती डिलिव्हरी होते आणि मग ते मूल जन्माला येतं. त्यामुळे माझी आईशी अटॅचमेंट खूप राहिली. माझं जेव्हा डिफार्मसी झालं, महाराष्ट्रात दुसरं आलं होतं, मी कराडला माझं सरकारी याच्यातून सिलेक्शन झालं होतं, मी तिथे शिक्षणासाठी गेलो होतो, पण आईच्या आठवणीने मी ते सर्व सोडून परत आलो होतो. ही अजूनही रुखरुख आहे की ते काही गोष्टी आईच्या ह्याच्यात केलेल्या आहेत. आईने जे त्रास सोसले किंवा आईनं जे दुःख भोगलं, तिची जी संवेदनशीलता आहे, तिच्या माहेर तुटलं, तिच्या सर्व नातेवाईक तुटले गेले, या सर्व दुःख तिचे जे आहे ती घरात बोलत राहायची. आणि मी तिच्यापाशी सहवास जास्ती लाभलेला आहे. मला ती संवेदनशीलता जी आहे ती आईमधून आलेली आहे. आणि लिखाणाची गोष्ट जी आहे ती आई आणि वडील दोघांच्याकडून आलेली आहे. अच्छा. वडिलांची एक सवय होती की जी आजोबांना आहे, माझ्या घरातल्या बऱ्याच लोकांना आहे, की छोटंसं दुकान असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं टिपण ठेवायचे आणि ते सविस्तर पत्र लिहायचे. अच्छा. त्यांची पत्र म्हणजे अक्षरशः वाचावी अशी पत्र अजूनसुद्धा आमच्याकडे संग्रही पत्र आहेत. ते सविस्तर वर्णन करायचे. अगदी ते पत्र लिहायच्या दिवशी हवामान कसं इथंपासून ते समोरच्या घरातले चौकशी. ती संवेदनशीलता, ती जी सवय आहे ती माझ्यामध्ये निरीक्षण शक्ती येत गेली. आणि पुस्तकामध्ये जेव्हा मी लिहायचा प्रयत्न केला त्याच्या आधी मी ब्लॉग लिहिलेले आहेत. मग ते जसं लिहित गेलो तसं ते आधी पहिलं लिखाण हे ब्लॉगवरती झालं. ब्लॉगवरती. अच्छा. म्हणजे ब्लॉगपासून ही खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली. अगदी खरं. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेकांनी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला असणार आहे की थेट कामाठीपुरा का? म्हणजे इतक्या चांगल्या घरातला मुलगा हा थेट कामाठीपुरा गेला असं खूप जणांनी विचारलं असेल, संशय तरी घेतला असेल. पण मी आज थेट विचारतो की त्या मागची कारणं काय आहेत, किंवा अभ्यासाचा विषय होता. म्हणजे मला जेव्हा हे सगळं वाचायला मिळालं तेव्हा मला तरी असं वाटलं की एखाद्या NGOसाठी तुम्ही काम करत आहात किंवा एखादा शोधपत्रकारितेचा विषय असेल आणि म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अभ्यास करायला गेलात, अशी माझ्यासारख्या माणसांची समज आहे. बरोबर. हा प्रश्न वाचणारे बरेच जण विचारतात. इव्हन मी सोशल मीडियावरती याच्या पोस्ट करत असतो, त्याच्यातले 100 10 जण तरी इनबॉक्समध्ये मेसेंजरवरती विचारतात की तू तिथे काय करायला गेला होता, किंवा तुझं तिथे काय होतं, किंवा तुम्ही तिथे का गेला होता. इव्हन मला याचं एक अभिमानाची गोष्ट अशी सांगावी वाटते की मुंबईच्या ज्या आत्ताच्या ज्या पोलीस आयुक्त आहेत, म्हणजे याच्या महिलाच्या, त्यांनी हे जेव्हा वाचन केलं होतं माझं, त्यांनी मला सांगितलं होतं की तू मला तुझ्याबरोबर ह्या ठिकाणी घेऊन चल. मला एक पोलीस म्हणून मी जेव्हा तिथे जाते तेव्हा मला याच्यातले काही पाहायला मिळत नाही, पण मला तुझ्याबरोबर यायचं आहे. तर मी त्यांना बोललो मॅडमना की तुमची पर्सनॅलिटी डायनॅमिक आहे, तुम्ही कुठल्याही वेषांतर केलं तरी तुम्हाला ते सर्व लोक ओळखतील की ह्या करंदीकर मॅडम आहेत त्या, आणि ते खूप मोठी रिस्क होईल. तुम्ही प्रोटेक्शनसाठी 2 पोलीस जरी घेतले तरी ते होणार नाही. पण त्यांची इच्छा तीव्र होती आणि एनीहाऊ ते राहून गेलं. पण त्यातली सत्यता त्यांनी तपासली होती की हा जे लिहितोय ते काय आहे. याचा इतिहास सांगण्यासाठी मला मागं जावं लागेल.
माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टीशी रिलेटेड आहे. माझं लग्न 1991ला झालेलं आहे आणि तेव्हा माझं वय कायद्याने लग्नाचं नव्हतं आणि माझी पत्नीसुद्धा म्हणजे आम्ही एक प्रकारे तो गुन्हाच केलेला आहे. पण तेव्हा घरची अडचण होती आणि त्या गोष्टींमुळे ते केलेलं आहे. आणि ती माझ्या मामाची मुलगी आहे, जिला मी लहानपासून ओळखतो, जिच्यावरती मी लहानपणापासून प्रेम केलेलं आहे. सविता तिचं नाव, जी काही वेळापूर्वी स्टेजवर आली होती. आणि तिचं वय तेव्हा होतं 14-15 आणि माझं 19-20 असं होतं. त्यामुळे मी पोरवयाचा दिसायचो तेव्हा. आणि माझं शिवाजी चौक भागामध्ये, छत्रपती शिवाजी चौक भागामध्ये चंद्रबल मेडिकल नावाचं औषधांचं दुकान होतं. तिथून काही अंतरावरती 30 नाका नावाची वस्ती आहे. मला एक रेफरन्स सोडून बोलतो. त्या 30 नाका भागामध्ये आता ज्या महिला बहिणी आहेत, माझ्या भगिनी आहेत, माता आहेत, त्या सर्वांना घेऊन जाण्यासाठी म्हणजे 25 जणांची पहिली टीम आपण बनवलेली आहे. झी टॉकीजचे निलेश मयेकर जे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत अपूर्वा, की ज्या काही वर्षांपूर्वी कॅन्सरने बाधित झाल्या होत्या आणि त्या जवळपास 2-2.5 वर्ष त्यांनी फाईट केली आणि त्याच्यातून त्या बऱ्या झाल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक सोशल वर्क सुरू केलं की राज्यभरातल्या, देशभरातल्या वेगवेगळ्या महिलांना त्या मुंबईत आणतात, 1 दिवसांचा मुक्काम करतात आणि 2 दिवस मुंबई फिरवून आणतात. तर आपल्या 30 नाका भागातल्या या बहिणींना येत्या महिन्यामध्ये त्या मुंबईला घेऊन जाणार. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे या पुस्तकातून मी कुठं कुठे पोहोचले त्याची एक छोटीशी नोंद. तर मी परत मुद्द्यावरती येतो की तर त्या 30 नाका परिसरामध्ये जवळपास 21 घरं होते पूर्वी. आता ती कमी कमी होत गेलेले आहेत, जसे कामाठी परत पण लेन्स कमी झालेले आहेत. तर त्याच्या अपोजिट साईडला सळई मारुती नावाचा भाग आहे आणि बॅक साईडला बुधवार पेठ आहे. तर तिथं स्वकुळ साळी समाजातलं एक कुटुंब होतं की ज्यांच्यामध्ये 5 मुली आणि 1 मुलगा, असं 6 जणांचं ते कुटुंब होतं. आणि एक विधवा आई, म्हणजे त्या मुलींची आई जी होती ती विधवा होती, त्यांचे वडील वारलेले होते. आणि त्या बाईंचा सावत्र भाऊ, म्हणजे त्या मुलींचा मामा, हे ते कुटुंब चालवायचं. आणि त्या 5 मुलींपैकी जी मोठी मुलगी होती ती असेल 14-15 वर्षांची. आणि अजूनही आपण किती जरी म्हटलं की सज्ञान झाल्याशिवाय लग्न करू नये, माझं स्वतःचंच झालेलं नाही, माझ्या पत्नीचं नाही झालेलं. समाजामध्ये 30-35-40 वर्षांपूर्वी हे घडत होतं, आपण ते डिनाय करू शकत नाही. तर ती मुलगी बऱ्याचदा त्या माझ्या मेडिकल शॉपमध्ये यायची आणि एक माझ्या वयाचं आणि याचं तिला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाला असावा किंवा आपण हसत हसत बोलतो एखाद्याचा चेहरा हसरा असतो. त्यामुळे त्यांचं काहीतरी असं गैरसमज झालं की ह्या मुलाला ही मुलगी आवडते, असं त्या मुलीने परस्पर हे करून घेतलं. आणि ते तिने तिच्या घरी पण सांगितलं. त्याच्यानंतर तिचा तो मामा जो होता तो 1-2दा माझ्ला भेटून पण गेला, पण त्यांनी अशी काही ओळख वगैरे दिलेली नव्हती, अंदाज घेऊन गेला होता. पण त्यांना असं वाटलं नाही की माझं काही लग्न वगैरे झालेलं असेल म्हणून. पण ती गोष्ट तिथंच राहिली. त्याच्यानंतर काही वर्ष गेले आणि मधल्या काळामध्ये झालं असं होतं की त्या मुलीची आई जी आहे ती रस्ता अपघातात गेली. आणि तिथं ज्या बायका राहायच्या त्यांच्यापाशी एक पद्धत आहे की ह्या मुली आणून देणारी एक सिस्टीम असते. ह्या मुली शोधल्या जातात आणि तिथं रितसर पोहोच केल्या जातात आणि ते नेणारे आणणारे एस्कॉर्ट यंत्रणा असते. आणि ह्या मुली कुठं न्यायच्या, काय न्यायच्या ह्याचे टप्पे ठरलेले असतात. आणि तो नेणारा माणूस असतो, आणणारा माणूस असतो, सिलेक्ट करण्यासाठी एक 5-6 जणांची चेन असते. खूप नेटवर्क. आणि ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, जात आहे, धर्म आहे, प्रांत आहे, भाषा आहे, आवड निवड, लोकांची विकृत वासना, सगळं त्याच्यात जमा आहे. आणि ते चक्रामध्ये ती गोष्ट आहे. तर त्या बायकांकडे येणारा एक माणूस त्यांनी हेरला होता त्या मामाने. त्या दरम्यान ती आई जायच्या आधी त्या मुलीच्या घरी जेव्हा लग्नांचा विषय निघाला होता की त्या बाईने कुठून तरी किडूक मुडूक जमा करून मोठ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवले होते. आणि तिथं ज्याच्या चंद्राक्का नावाच्या ज्या बाई होत्या त्या बाईनी त्या बाईला, ह्या आईला सांगितलं होतं की तुझी पोरगी आता मोठी दिसते आणि इथली वस्ती काय बरोबर नाही आहे, तू तिचं लवकर लग्न कर. आणि तिच्या डोक्यात होतं की ह्या माणसाकडे जायचं आपण आणि यांच्या घरी जाऊन बोलायचं, कारण हा मुलगा आपल्या मुलीशी चांगला हसतं बोलतं असं मुलीचं म्हणण्याने आपला भाऊ पण येऊन भेटून गेलेला आहे, आणि असं त्यांचं एक डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन्स होते. आणि ती बाई अचानक अपघातात गेली आणि त्या माणसाने जेव्हा मुलीला
या गोष्टीपासून दूर करायचं होतं त्याला, म्हणजे लग्न करणं वगैरे त्याच्या डोक्यात नव्हतं. पण त्या मुलीने तिथं भांडणं केले त्यांच्या घरी. ती मुलगी त्या चंद्राकापाशी गेली आणि सांगितलं की मला असं लग्न करायचं, पण मामा काही करू देत नाही. ते 2 दिवसात त्या माणसाने तो जो मध्यस्थ गाठला होता त्याला तो भेटला आणि त्यांनी ती मुलगी विकली. ती आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा नावाचा जिल्हा आहे, तिथं नागसानीपल्ली नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये त्यांनी त्या मुलीला रितसर विकलं. हे मला जवळपास 95-96 मध्ये म्हणजे 4 वर्षानंतर कळालं. त्याचं असं होतं की तिथल्या सर्व बायका, तिथल्या सर्व मुली, महिला त्या सगळ्या माझ्यापाशी काही ना काही वस्तू घ्यायला यायच्या किंवा औषधं घ्यायला यायच्या आणि त्या बोलायच्या. इवन तो जो भाग आहे, जसा आज सुद्धा VTला म्हणजे CSTला ह्या मुली बायका उभारलेल्या असतात, बुधवार पेठेतल्या बायका सुद्धा त्यांच्या वस्त्या गल्ल्या सोडून बाहेर उभ्या असतात. तुम्ही मिरजेला गेलात तर त्या कॉर्नरच्या जो कोपरा आहे त्या रस्त्यावरती सुद्धा त्या उभ्या असतात. आता यांनी कुठं उभं राहायचं आणि कुठं नाही उभं राहायचं ह्या सीमारेषा कोणीच ठरवू शकत नाही. बरोबर. एक गोष्ट ते बंदवाची आहे की त्या आता ह्याच्या गोवर म्हणजे खुलूसमध्ये आहे की ती बाई आहे, साठीची आहे, ती त्या भागात म्हणजे सांगलीत मिरजेची उत्तम नगर वस्ती आहे तिथे तिचं वेश्या वस्तीमध्ये ती मुख्य अड्ड्याची मालकीण होती आणि ती तिथं शाळा चालवायची. ती जगातली एकमेव, मी जगातले शब्द वापरतो, वेश्यांनी वेश्यांसाठी चालवलेली शाळा होती. अरे बाबा. हां. आणि तर तिच्या शाळेमध्ये शिक्षका ती आणि तिच्या 2-3 बायका आणि तिथं विद्यार्थिनी सगळ्या ह्या आणि ते शिकवायचे काय तर आकडेमोड अंक वगैरे सर्व. आणि ती शाळा जसजशी लोकप्रिय म्हणजे त्या बायकांमध्ये येऊ लागली त्याच्या आजूबाजूच्या वस्त्यांमधल्या पण तशा बायका तिथे येऊ लागल्या आणि त्यामुळे तिथे येणाऱ्या जाणाऱ्या बायका वाढल्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या सभ्य पांढरपेशी माणसांनी पोलिसात तक्रार केली की या बाईला इथून काढा. तिची शाळा बंद पाडली लोकांनी. कालच सावित्रीमाईंची जयंती होऊन गेलेली. खरंय. कपाळावर चिरा लावून कुणी सावित्री होत नाही, त्याच्यासाठी झिजावंच लागतं. तशी एखादी बंधव असते ती झिजते आणि झिजून मरून जाते, समाज तिची दखल घेत नाही. पण मला अभिमान वाटतो की BBC मराठीने तिच्यावर एक डॉक्युमेंटरी केली होती आणि त्याच्यानंतर आपल्या प्रिसिजन सारख्या काही संस्थांनी त्यांना मदत केली, पण त्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्या गेल्या. तर ह्या सर्व वस्त्यांमध्ये देशभरातल्या ठिकाणांमध्ये त्या मुलीचा शोध घेत जे प्रवास आहे तो म्हणजे रेड लाईट डायरीज आहे. अच्छा. मी 2001 साली कलकत्त्यात सुद्धा गेलो होतो. 13 दिवस मी तिथं होतो. मला ह्या सर्व गोष्टी लिहिताना किंवा लिहून झाल्यावरती माझ्या पत्नीने माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याच्यासाठी मी तिचं ऋणी आहे. खरं आहे. पण जगातल्या कुठलीही स्त्री हे लिहू देणार नाही किंवा हे करू देणार नाही किंवा त्याच्यासाठी ती तुमच्यावरती तितका विश्वास टाकणार नाही. तिने हा विश्वास टाकला नसता तर मी हे लिहू शकलो नसतं. अगदी खरं आहे. याच्यासाठी मी बरंच काही सोसलेलं आहे आणि भोगलेलं आहे. इव्हन सोशल मीडियावरती ट्रोलिंग सोसलेलं आहे, पण आपण नकारात्मक बाजू नाही सांगायच्या. याच्यामुळं मला ह्या पुस्तकांना नाव मिळालं आहे, ह्या पुस्तकातल्या स्त्रियांना नाव मिळालं, ह्या बायका समाजासमोर आल्या, ही खूप मोठी गोष्ट आहे. मराठी साहित्यामधल्या नायिका ज्या आहेत आजपर्यंतच्या त्या एका ठराविक चौकटीतल्या आहेत. गावाकडच्या ज्या नायिका आहेत त्यांची चौकट वेगळी आहे, शहरातल्या ज्या आहेत त्यांची चौकट वेगळी, आणि ज्यावेळेला पेठी असं म्हणून हिनवलं जातं त्याच्यातली नायिकांची चौकट वेगळी आहे. माझ्या नायिका त्यातल्या कुठल्याही चौकटीत बसत नाहीत कारण त्या रसरशीत जिवंत आहेत, याचा मला अभिमान वाटतो. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. पण ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये तिथं जाणं प्रत्यक्ष, कारण हा विषयच असा आहे की खुलेपणानं ना त्या बोलतात ना समाज बोलतो. अशा महिलांशी संवाद करणं, संपर्क साधणं, त्यांना बोलतं करणं, त्यांचा इतिहास जाणून घेणं हे तसं सोपं नाही आहे. म्हणजे त्या उगाच तुम्हाला एंटरटेन करतील असं नाही आहे, त्यासाठी तुम्हाला काही नाटकं करावी लागली असतील. नाही, त्याच्यात काही महिलांचाच फायदा झाला की ज्यांनी चेन जोडून द्यायचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये, की ते तुमची ओळख करून देतात की हा माणूस तुमच्याकडे येणार आहे, त्याला माहिती सांगा. ही जर मधली चेन नसेल ना तर ते बापाला सुद्धा खरी ओळख सांगत नाहीत. खरं आहे. मला दुःख वाटतं सांगायला की अनेक जणींना त्यांच्या आईवडिलांनी, भावांनी, नवऱ्याने, त्यांना धोका दिलेल्या माणसांनी आणून सोडलेलं असतं. लोक त्यांचे पैसे न्यायला येतात घरी 3 महिन्याला, 6 महिन्याला, त्यांच्याकडे तिथं राहून जातात.
पण त्यातल्या कुणी जरी हट्ट केला घरी जायचा तर ते कुणी घरी नेत नाहीत. त्यांचे पैसे सर्वांना हवे असतात, पण ती कुणालाच नको अशी असते. मग तिच्यापाशी जेव्हा असं एखादा कोणी माणूस जातो की कुठल्या तरी मुलीच्या शोधात, बाईच्या शोधात आलेला आहे, तर आधी हमसून रडतात आणि त्या सांगतात आमच्यासाठी आयुष्यभर शोधायला कुणीच आलेलं नाही, तुम्ही शोधताय ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या आत्मीयतेतून त्यांनी असं सांगितलेलं. यातल्या काही गोष्टी ऐकीव पण मी ते प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि ते सर्व असे डॉट्स जुळत गेलेलो आहे. ते खरं मग एक साखळी म्हणजे एक कडी सापडली की मग तिथून आणि याच्यामध्ये सरसकट पोलिसांना मी अजिबात दोष देत नाही. अनेक ठिकाणी पोलिसांनी मदत केलेली आहे. आता ज्या राज्याच्या IG आहेत, ज्या जेव्हा पुणे पोलीस आयुक्त होत्या, त्यांना जेव्हा काही टिप्स दिल्या गेलेल्या आहेत तेव्हा त्यांनी पुण्यामध्ये ज्या रेड्स घातलेल्या आहेत तितक्या मोठ्या संख्येने रेड्स कधीही कोणी घातलेल्या नाहीत. आपण जर पोलिसांना करेक्ट इन्फॉर्मेशन दिली, मला अजूनही आठवतं की मी करंदीकर मॅडमना एक इन्फॉर्मेशन दिली होती आणि मी मध्यरात्री साधारण 1:15-1:30च्या सुमारास माझ्या नात्यातलीच एक केस होती. ओळखीच्या व्यक्ती होते जे सविताला माहिती आहे, तिच्या माहेरच्याच पैकी होत्या. झालं असं होतं की त्या मुलीला एकाने फूस लावून नेलेलं होतं आणि ते त्याच्या ओळखीतले होते आणि काही केल्या ती मुलगी परत येत नव्हती आणि त्यांनी त्या मुलीवरती अत्याचार केले होते. त्याचे व्हिडिओ क्लिप्स बनवल्या होत्या आणि तो तिला इंजेक्शन्स द्यायचा आणि त्या इंजेक्शन्सच्या याच्यामध्ये तिच्याशी काय घडतं हेच तिला कळत नसायचं आणि ती शुद्धीवर यायची तेव्हा ती दमलेली असायची आणि मग नंतर त्यांनी तिला काही कळूच दिलेलं नव्हतं आणि हे तिच्या वडिलांना कळालं होतं कुठून तरी आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते की त्या मुलापासून तिला आणण्यासाठी, पण त्याच्यात ते यशस्वी होत नव्हते. मग त्यांना कुणीतरी सांगितलं की या माणसाला तुम्ही भेटा, ते तुमचं काम करून देतील. ते माझ्या पैसे आल्यावर मी एक ॲडव्होकेट गोसावी म्हणून वकील आहेत जे पुण्यामध्ये याच्यासाठी काम करतात, त्यांना मी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की या मुलाचं लोकेशन जे आहे ते माझ्यापाशी आहे, त्याचा मोबाईल नंबर पण येतो, स्विच ऑफ येतं, आपण त्या लोकेशनवरून त्याला ट्रेस करू शकतो. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तो पोरगा राहायचा आणि त्याच्या घरीच त्यांनी ते मुलीला ठेवलं होतं. त्या मुलीला तो रितसर त्यांनी पेशाच बनवलेलं होतं, पण तिला माहिती नव्हतं की तिच्याबरोबर काय होतं, कारण ती इंजेक्शन्सच्या डोसमध्ये असायची. तर आम्ही 1:15 फोन केला मॅडमना. मला खरं भीती वाटत होती एवढ्या रात्री आपण हे करा. तुम्हाला सांगतो सकाळी 6:15 वाजता त्या पोराच्या घरी पोलीस गेलेले होते. क्या बात आहे, क्या बात आहे. पण त्या मुलीने पोलिसांच्या विरोधात जबानी दिली. पण त्यांनी मला एक शब्दाने मॅडमने फोन म्हटले नाही की तुझी इन्फॉर्मेशन मधल्या मुलीने पलटी मारली, आम्हाला त्रास झाला वगैरे. पोलीस काम करतात, पोलिसांपाशी माहिती करेक्ट जायला पाहिजे आणि ती लीक व्हायला नाही पाहिजे. पोलिसांकडे गेलेली माहिती लीक झाली तर पोलिसांपैकीच कोणीतरी एक असतात की जे आतमध्ये माहिती देतात आणि ते बऱ्याच ठिकाणी खोटी रेट टाकली जायची की ते त्रास होऊ नये म्हणून, तसाही प्रकार चालतो. पण हा झाला एक अयशस्वी प्रयत्न. यशस्वी काही प्रयत्न झाले असतील ना? यशस्वी पुष्कळ. माझ्यापाशी म्हणजे ईमेलमध्ये बऱ्याच जणांचे डिटेल्स आहेत. एक गोष्ट अशी होती की झारखंड हे राज्य जे आहे हे आजही आदिवासी बहुल आहे. झारखंडमधून मोठ्या प्रमाणात कामासाठी म्हणून मुली आणल्या जातात असं सांगितलं जातं. अजूनसुद्धा तुम्ही जर सर्व्हिस प्रोव्हायडर एजन्सीमध्ये नाव नोंदवलं म्हणजे उत्तर भारतातल्या एखाद्या घरातून, तर तुम्हाला झारखंडमधली मुलगी साधारण 1 महिन्याभरामध्ये ते आणून देतात. इतकं ते स्वस्त आहे. स्वस्त शब्द वापरायला पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की ते वर्क म्हणजे घरगुती कामासाठी असं सांगितलं जातं, पण ते घरगुती कामासाठी न आणता त्या मुलीला इकडे विकलं जातं आणि त्याच्यात त्या मुली सडवल्या जातात अक्षरशः. पण एखादा असतो की त्या मुलीकडे जाऊन तिला जीव लावतो आणि त्याला पाहिजे असते की हिची सुटका व्हावी. तसा एक केस जी होती ती मीनाक्षी म्हणून मुलीची आहे, ती गोव्हरमध्ये पण आहे तिचा उल्लेख. तर तिच्या मित्राने माझ्यापाशी संपर्क साधला होता आणि ती मुलगी होती कामाठीपुऱ्यामध्ये. म्हणजे सिस्टर्स फॉर कामाठीपुरा जे वर्क करणारे NGO आहे त्या NGOला कळवलं, परंतु तोपर्यंत त्यांचं हे कसं करतात, यांना जेव्हा कळतं की ह्या मुलीसाठी कोणीतरी प्रयत्न करते ते ताबडतोब तिला तिथून हलवतात आणि ते इतके फास्ट फिरवतात की पोलिसांना त्याची अडचण यायला पाहिजे. ते राज्य बदलतात
राज्य बदललं की पोलिसांच्या कामावरती आणि त्यांच्या याच्यावरती मर्यादा भयंकर येतात. त्याच राज्यामध्ये कुठल्याही शहरात आपले पोलीस जाऊन एखादा आरोपी किंवा एखाद्या मुलीला तिची सुटका करू शकतात, गुन्हेगार पकडू शकतात. पण राज्य बदलले की त्याच्यात अडचणी येतात. परंतु मला आनंद वाटतो की ते कर्नाटकामध्ये त्यांनी तिला नेलेलं होतं. आणि आपल्या सोलापूरमधलेच माझे एक सहकारी आहेत, त्यांनी याच्यामध्ये मला मदत केली. आणि पोलीस होते ते मुजावर, त्यांनी त्याच्यात मदत केली होती. आणि रितसर त्या मुलीपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. आणि त्या मुलीला अगदी कुठलाही हिसका न दाखवता त्या माणसाला तिला बरोबर आणलं होतं. आणि त्याच्यानंतर तिची सक्सेस स्टोरी म्हणजे रेस्क्यू स्टोरी पण आपण प्रकाशित केली होती. आणि अशा जवळपास 6 ते 7 मुलींची सुटका त्याच्यातून गेलेली आहे. अच्छा. या पलीकडे इन्फॉर्मेशन देऊन दिल्लीला स्वाती मालीवाल ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे काही टिप्स दिल्यानंतर अगदी त्यांनी 14, 21 मुली. विशेष म्हणजे तिथले जे ब्रोथेल होतं त्याचं नाव होतं 5 टेम्पल्स. अच्छा. हां, म्हणजे आश्चर्याचा धक्का. आणि ज्याला आपण देवभूमी म्हणतो, हल्द्वानी आहे. त्या हल्द्वानी ह्या गावामध्ये म्हणजे लोक कुठं कशासाठी जातं याचं आपल्याला म्हणजे थांग लागणार नाही. तिथं ह्या देवभूमीमध्ये जाणारे लोकसुद्धा हे करतात. आणि तिथं जे एस्कॉर्ट चालतं त्याच्यामध्ये मल्टीनॅशनल आहेत, म्हणजे की उझबेकिस्तान वगैरे तिथून मुली आणल्या जातात आणि त्या हल्द्वानीतून देशभरामध्ये येतात. तर तिथं सुद्धा 1-2 मुलींची सुटका करण्यात मला एक बऱ्यापैकी यश आलं. पण पोलीस यंत्रणेपेक्षा या सिस्टीमची यंत्रणा म्हणजे जी काही काम करते ती सुपर फास्ट आहे असं. अगदी इन्फॉर्मेशन पास होणं हे खूप महत्वाचं. या पुस्तकामध्ये ना तुम्ही काही भाग केलेले आहेत. म्हणजे एका भागामध्ये अशा खूप नकारात्मक गोष्टी आपल्या लक्षात येतात, काही भागामध्ये थोडासा एक प्रकाशाचा आशेचा किरण आपल्याला दिसायला लागतो. असे म्हणजे हे वेगळे भाग करण्यामागचा हेतू काय? मी अगदी प्रांजळपणे सांगतो, हे भाग मी केलेले नाहीत. आणि झालं असं होतं की 2018 सालीच माझे सर्व लिखाण पूर्ण होतं. 2016-17 मी काही जणांना दिलं पण होतं. पण त्यांनी सांगितलं की हे असलं भयंकर कोण वाचणार आहे, म्हणजे हे कोणी वाचणार नाही, हे कोणी घरात सुद्धा पुस्तक ठेवणार नाही म्हणजे, तुमचे पुस्तक छापणार कोण म्हणजे, हे काही छापायचं वगैरे तुम्ही फार तर सोशल मीडियावरती तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. मग मी तेव्हा ब्लॉगवरती ते अगदी सणकून जवळपास 100-200 आर्टिकल्स आहेत याचे, रेड लाईट डायरीजचे ब्लॉगवरती. ते आर्टिकल्स लाखोनी वाचले गेले, मला त्याचा खूप अभिमान आहे. पण पुस्तकासाठी मी ज्यांच्याकडे गेलो त्यांनी भयंकर नकार घंटा वाजवली. त्याच्यानंतर झालं असं की एका मोठ्या प्रकाशन संस्थेने सांगितलं की आम्ही करू, पण आपण ह्याचं एक ट्रायल घेऊ की आमच्या दिवाळी अंकात आम्ही ह्याची कथा छापू आणि त्याच्यावर वाचकांचा रिस्पॉन्स कसा येतो पाहू, मग आपण ठरवू. आणि मग त्यांनी दिवाळी अंकामध्ये ती कथा घेतली. अगदी नामवंत प्रकाशन संस्था, मी नाव नाही घेत कारण ते इथिक्स बरोबर नाही, त्यांनी दिवाळी अंकात छापली. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला. त्यांनी कळवलं सुद्धा की ह्याला खूप लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, आपण ह्याचा पुस्तक करू. पण दुर्दैवाने ते पुढं कोविड आलं आणि त्यांनी सांगितलं की हे आपण आता थांबूयात, पुढं जाऊयात. पण मला हे 5 सिरीजचं पुस्तक हे प्रचंड दमवणार आहे. हे सलग 2 वर्षात 3 वर्षात 5 पुस्तकं आणले तर वाचणाऱ्याचे पण मानसिक त्रास होईल आणि लिहिणाऱ्याला तर आहेच आहे. कारण यातलं खुलूस जेव्हा मी एका रात्रीत वाचून संपवलं ना, पुढचे 2-3 दिवस अस्वस्थ होतो मी. बरोबर. आणि ही अस्वस्थता फार काळ आपण प्रोलॉंग नाही करू शकत, वाढवू नाही शकत. मग मी रोहन प्रकाशनकडे जेव्हा दिलं हे पुस्तक, त्यांनी सांगितलं की आपण करूयात, आपण हे आम्ही सामाजिक आशयाची पुस्तकं करतो त्याच्यात हे करूया. आणि त्यांच्याकडे प्रणव सखदेव हे युवा लेखक आहेत, ज्यांना युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार पण मिळाला. ते त्या रोहन प्रकाशनचे संपादक आहेत, म्हणजे संपादक मंडळाचे मुख्य आहेत. त्यांनी वाचलं आणि सांगितलं की बापू हे पुस्तक खूप चांगलं आहे, अगदी जबरदस्त आहे, पण याचा एक ड्रॉबॅक आहे की हे फार दमवतं आणि त्रास देतं, रडवतं म्हणलं हे पुस्तक. आणि एखाद्याला जर खूप त्रास व्हायला तर ते पुस्तक बाजूला ठेवेल. मग आपण असं करू, ह्याच्यात थोडंसं जे काही पॉझिटिव्ह आहे ते वेगळं घेऊ आणि एक इन्फॉर्मेटिव्ह जे आहे ते वेगळं घेऊ, आणि जे पूर्ण कथा प्रकारचं आहे जे भयंकर त्रास देतं ते वेगळं ठेवू. म्हणजे जर एखाद्याला वाचता वाचता पुढं जायचं असेल, म्हणजे तो दमला रडला तर तो पुढं जाईल, पण मला खात्री आहे की पुढं गेल्यानंतर परत मागे येईल आणि ते वाचेल.
त्यामुळे असं करू. आणि ती त्यांची संकल्पना आहे आणि मला अतिशय आनंद होतो की ते केल्यामुळं अनेक वाचकांना ते पूर्ण वाचता आलं. आणि असे संपादक आपल्याला लाभायला पाहिजेत. खरं आहे. आणि आपण संपादकांना तो अधिकार दिला पाहिजे की आजकाल मी आत्मप्रौढी नाही सांगत, पण बरेच लेखक याच्या बाबतीत काकू करतात की ते माझं जे जसं लिहिलेलं आहे ते तुम्ही तसंच करा, त्याच्यात बदल करू नका. मग इव्हन त्यांनी मला काही कथांची शीर्षक सांगितलं की हे खूपच निगेटिव्ह आहे, असं नका देऊ, त्याला काय द्यायला पाहिजे वगैरे. आणि ते त्यांनी सुचवल्याप्रमाणे बदल केले. मी कुठलेही आडेवेडे घेतले नाही, कारण माझा हेतू एकच होता की ही दुःख आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत आल्या पाहिजे. त्यामुळं माझं जे त्यांनी जे सुचवलं ते योग्य आणि चांगलंच होतं. त्यामुळे मी त्याला आनंदाने होकार दिला आणि एक सुंदर पुस्तक त्यांनी केलं. हे सगळं ऐकताना ना आज मला आठवण होते श्रीकांत सिनकरांची. श्रीकांत सिनकर हे एक अतिशय उत्तम लेखक. पोलीस कथा, गुन्हेगारी विश्व हे सगळं मराठी वाचकांसमोर त्यांनी आणलं. आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे. 4 जानेवारी 1940ला ते जन्मले आणि मला वाटतं 96ला ते गेले. त्यांचं थोडंसं काही तुम्हाला संपर्क आला, माहिती झाली? होय, श्रीकांत सिनकरांच्याबद्दल एक आपण असं म्हणतो की प्रत्येक लेखकावरती एक ठप्पा मारलेला असतो आपण. म्हणजे हा लेखक कशा वर्गातला आहे, तो जात काय, किंवा तो कुठल्या जातकुळीचं लिखाण करतो, किंवा त्याच्या लिखाणाचे विषय काय, याच्यावरून आपण त्याला ठरवतो. जसं बाबा कदम म्हणले की एक ठराविक लिखाण येतं, शिवाजी सावंत म्हणले की वेगळं लिखाण येतं, रणजित देसाई वेगळं लिखाण येतं, जयंत पवार आत्ताच्या आघाडीचे जे लेखक आहेत त्यांचं जर लिखाण वाचलं किंवा नंदा खरेंचं लिखाण वाचलं तर हे प्रत्येकाचं एक पॅटर्न आहे. रंगनाथ पाठारे सरांचं लिखाण असेल किंवा आपण कवींचं जरी पाहिलं, नादो महाराजांच्या कविता वेगळ्या सांगतात, ग्रेसांच्या कविता वेगळ्या सांगतात, तसं एका लेखकाला आपण एका चौकटीत ठेवलेलं आहे. श्रीकांत सिनकरांना दुर्दैवाने मराठी साहित्याने एक गुन्हेगारी आणि तपास कथा, शोधकथेमध्ये लटकवलेलं आहे. पण त्यांची शैली 73 नावाची एक कथासंग्रह आहे, अप्रतिम आहे. ते जे जगले ते त्याच्यात आहे आणि ते लिहिल्यावरच मला वाटलं की आपण हे लिहू शकतो. म्हणजे मी अगदी सांगायला याची काही हरकत नाही की आपल्याला लिहिण्याचा आत्मविश्वास कुठून येतो. जसं संवेदनशीलता कुठून आली हे मी सांगितलं, जसं आत्मविश्वास तर सिनकरांच्या शैली 73मध्ये ते लिहिलेलं आहे. शैली ही त्यांची पत्नी नाही आहे, पण ती रखेल पण नाही आहे, प्रेयसी आहे. ती मैत्रीण आहे, प्रेयसी, तिच्यावर त्यांचे संबंध आहेत. त्यांनी ते नाकारलेले नाहीत. ती एक नेपाळी मुलगी होती आणि 2 दशकं ती तिच्या सहवासात होते. त्यांना तिच्याशी लग्न करायचं होतं, ते होऊ शकलं नाही. पण त्या शैलीबरोबर फिरत असताना, तिथं जात असताना त्यांच्यातला जो लेखक आहे ना, त्यांनी तो पूर्ण कामाठीपुरा पाहिला आहे. मग तिथं ते मटकेवाले येतात, आकडेवाले येतात, देशी दारूवाले येतात, त्यांची विश्व काय आहेत, त्या लोकांची दुनिया काय, आणि ते या बायकांकडे आल्यानंतर कसे वागतात, हे सर्व त्यांनी अत्यंत तपशिलाने लिहिलं. आणि ते सर्व तपशील जे आहेत ते जितकं ज्याला आपण असं म्हणतो की हे रंगतदार लिखाण आहे, पण ते त्रास देतं, टोचतं ते, की त्या माणसाला किती दुःख झाले असतील की ते खुलीत बसले बाहेर, की आज त्यांची मैत्रीण प्रेयसी की ज्याच्यावर त्यांना लग्न करायचं आहे आणि त्या शैलीपाशी आज 2 माणसं आहेत. किती त्यांना दुःख झालं असेल. पण त्यांनी ते लिहिलेलं की ते त्यांचं जे जीव आहे त्या शैलीच्या आत्म्यावर आहे, तिच्या देहावर नाही. आणि ते खूप रंगतदार आयुष्य सिनकर जगले. त्यांच्यावर अनेक प्रकारची टीका लोकांनी केली की म्हणजे व्यसन, कर्मठ मध्यमवर्गीय घरातला विशेष म्हणजे की ते ज्याला आपण म्हणतो की ब्राह्मण कुटुंबातला म्हणजे अगदी संस्कारी आणि विनयशील किंवा जी काही विशेषणे लावली जातील अशा कुटुंबातले, आणि ते तशा कुटुंबातले होते सुद्धा. आणि त्यांनी कुठेही आपल्या लौकिकाला किंवा त्यांचे जे काही विशेषण आहेत त्याला ते पूर्ण वेगळ्या टोकाचं आयुष्य ते जगले. पण त्यांनी ते कुठेही लपवलेलं नाही आहे, त्यांनी ते मांडलेलं आहे आणि ते सच्चेपणाने मांडलेलं आहे. तो सच्चेपणा त्या जगण्यातून आलेला आहे. मग ते शैलीमध्ये ते आलेलं आहे आणि ते इतकं सुंदर मांडलं आहे. पण दुर्दैवाने मला मध्यंतरी लोकसत्तेत त्याच्यावर लिहायचं होतं, तर मला पुस्तकसुद्धा मिळालं नाही त्याचं. मी ते पूर्वी वाचलं होतं, इथं आपल्या सोलापूरमध्ये भारत वाचनालय म्हणून वाचनालय होतं, तिथं ते मला मिळालेलं होतं. आम्ही भावंड, माझे मोठे भाऊ आयकर आयुक्त आहेत
पुण्यामध्ये. त्यांची मनसमजावण नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. ती अत्यंत चांगलं कंटेंट आहे त्याच्यामध्ये. माझे धाकटे भाऊ जे ते सुशील गायकवाड, ते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे PS आहेत. आणि माझ्या मोठ्या भगिनी उर्मिला आगरकर ज्या आहेत, त्यांनी तिच्या ज्याला आपण म्हणू की कर्णबधीर मुलीला तिने घडवलं आणि तिला बोलतं केलं आणि ती इंजिनियर झाली आणि 14 तारखेला डिसेंबरमध्ये तिचे लग्न झालेलं आहे. ह्या सर्वांनी एक एक पुस्तकं लिहिलेली आहेत. ही पुस्तकं लिहिण्याची प्रेरणा जी आलेली आहे आमच्या कुटुंबामध्ये, ते अशा प्रकारच्या वाचनातून आलेली. खरं आहे. म्हणजे एकाच घरातली 4 भावंड लेखक आहेत आणि मला वाटतं त्यातल्या दोघांना म्हणजे संग्रामदादा आणि उर्मिलाताई या दोघांना एकाच संस्थेकडून एकाच मंचावर पुरस्कार पण मिळालेला आहे. म्हणजे हे अगदी वेगळं आणि अपवादात्मक उदाहरण आहे खरं. आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये सुद्धा वाचनालय होतं. वा. कोंडी गावात. अच्छा. आणि त्याच्यामध्ये वडिलांचा हातभार होता. गावात 2 तरुण होते, दळवी नावाचे भास्कर सुतार, आणि त्यांच्या मदतीने वाचनालय गावात काढलेलं होतं. इव्हन सोलापूरमध्ये जी वाचनालय होती तिथं जाऊन वाचायचो आम्ही. त्या काळात टिळक स्मारक ज्याला आपण आता वेगळ्या नावाने ओळखतो, ह्या सर्व वाचनालयाने भूक भागवलेली आहे. त्या भारत वाचनालयामध्ये मला ते पुस्तक मिळालं होतं, पण ते पुस्तक आता प्रिंटमध्ये सुद्धा नाही आहे. तर मी जेव्हा त्या प्रकाशकांशी संपर्क साधला, ते म्हणाले की हे वाचतच नाही कोणी, याला कोणी वाचणारं नाही आहे म्हटलं. तशी भीती त्या खुलूसबद्दल होती. पण मला अभिमान वाटतो की त्याची इतक्या आवृत्त्या निघाल्या, त्या पण कमी काळामध्ये. अनेक महिलांनी, अनेक पांढरपेशी म्हणजे ज्याला आपण सातत्याने टोमणे मारतो, जे मी माझ्या पुस्तकात सुद्धा मारलेले आहेत, त्या सर्व महिलांनी अगदी विकत घेऊन त्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावरती, ट्विटरवरती पोस्ट केले. अगदी सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा त्याचं ट्विट केलं होतं. सुप्रियाताई सुळेंची आठवण मी तुम्हाला परत आपण पुढच्या याच्यात सांगू. बरोबर. तर त्या सर्व लोकांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. मला त्याचा अभिमान वाटतो की ज्या घटकाला बहिष्कृत समजलं गेलं, तो घटक इथं आणला गेला आणि त्याची प्रेरणा मला सिनकरांसारख्या लेखकाकडून मिळाली. वा. म्हणजे हे आपणासारख्या सामान्य वाचकाला एक अगदी अनभिज्ञ असलेलं एक क्षेत्र, विश्व या निमित्तानं आपल्याला वाचायला मिळालं आणि ते अनुभवायला मिळालं. ह्या सगळं करत असताना आता थोडंसं आपण झांबळकडे वळूयात असं मला वाटतं, कारण आपल्याला घड्याळ सांगतं आहे की खूप गोष्टी आता फास्ट पळवायच्या आहेत. झांबळ नावापासून वेगळेपण आहे आणि त्या घनदाट भावविश्व असणाऱ्या माणसांच्या कथा असं आहे. आणि त्यातल्या कथा खरंच छान आहेत. त्या कथासंग्रहामध्ये कथानायक हा कधी बैल आहे, कधी कुत्रा आहे, कधी एखादं माळरान आहे, झिपरीचं माळ आणि चित्र्या नावाचा एक कुत्रा आहे, अशा सुभान्या नावाचं बैल आहे. हे सगळे कथानायक आहेत या कथांचे. आणि त्यातून हे एक वेगळी माणसं आपल्याला पाहायला मिळाली. त्या झांबळची काय पार्श्वभूमी आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. खेडेगावातल्या प्रत्येक माणसाची बोलण्याची, वागण्याची, चालण्याची एक ढब असते. मी गवाक्षमध्ये लिहिलेलं आहे की गाव म्हणजे काय असतं. शेवटी गाव म्हणजे तो पार आहे, ते देऊळ आहे, ती झाडं आहेत, ते वस्त्या आहेत, ते शिव आहेत, ते वाडे आहेत, त्या गल्ल्या आहेत, ती शेतं आहेत, शेत शिवारातली बैलं आहेत, ती पिकं आहेत, तो वारा आहे. हे सर्व ज्याच्या अंगात भिनलेलं असतं ती माणसं म्हणजे गाव. प्रत्येक माणूस हा एक गाव आहे. तर ही माणसं माझ्या लहानपणी मी पाहिलेले आहेत, माझ्या तरुणपणी मी जेव्हा जेव्हा गावात गेलो तेव्हा पाहिलेले आहेत. माझ्या कुटुंबातली काही माणसं आहेत. त्यातले जे सुभान्या, जे बैलाची जी गोष्ट आहे, ती माझ्या आजोबांच्या गाईची बैलाची गोष्ट आहे. आणि ती चित्र्या जी गोष्ट आहे ती माझ्या वडिलांचीच गोष्ट आहे. आमच्याकडे काळू नावाचा जे कुत्रा होता, त्या कुत्र्याचं आणि वडिलांची मिळून ती गोष्ट बदलून लिहिलेली आहे. ह्या सर्व गोष्टी सुचत अशा जातात की जेव्हा माणसं आपण प्रत्यक्ष पाहतो घटना घडताना. त्यात इरण्णा नावाच्या एका गड्याची गोष्ट, माझ्या काकांच्याकडे अजूनही तो माणूस आहे, पण त्याचं नाव वेगळं आहे, प्रभू असं त्याचं नाव आहे, पण ती त्याची गोष्ट आहे. अच्छा. हां, त्याच्यामध्ये एका कासारणीची गोष्ट आहे, ती आमच्या गावामध्ये अजूनही आहे. ही सर्व माणसं जिती जागतात. त्या सर्व माणसांना पुस्तकात आणताना फारसा त्रास झाला नाही, परंतु त्यांची कॅरेक्टर डेव्हलपमेंट करताना एक त्याला वळण द्यावं लागतं, एक ढब द्यावी लागते. ती ढब मला आपल्या सोलापूर जिल्ह्यात सापडली. खरं. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या शहराचं आणि जिल्ह्याचं कायम एक
नैराश्याचं किंवा उदासीनतेचं आणि निगेटिव्ह वर्णन सगळीकडे सापडतं. किंवा सोलापुरी माणूस म्हणजे हा उग्र उर्मट बोलणारा माणूस आहे आणि इथं काही कामधंदे नाहीत, उद्योगधंदे नाही, बकाल शहर आहे, अशा प्रकारची शेरेबाजी सर्वत्र मागच्या दशकापर्यंत तरी होती. पण जर आपण आपल्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांची मनं जर बघायला गेलो ना, तर आपल्या इतकी श्रीमंती कुठेच नाही आहे. आपली माणसं मनाने खूप श्रीमंत आहेत. ती सर्व श्रीमंती झांबळमधल्या सर्व व्यक्तिचित्रांमध्ये आहे. आणि खरंच आहे, या कथा वाचताना लक्षात येतं की हे आपल्या आसपासची माणसं आहेत. आणि खरं म्हणजे ह्यासाठी एक शोधक नजर लागते. म्हणजे ती आपण दवाखान्यात जातो, अनेक चिंताग्रस्त चेहरे आपणही बघत असतो. अनेकांच्या हातात 5 रुपयाची नोट असते, पण ते आपल्या काळजाला भिडत नाही आणि ते शब्दात उतरत नाही. हाच काय तो फरक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कथा वाचताना आपल्याला आपलीच एक नव्यानं ओळख व्हायला लागते असं मला वाटतं. गाव म्हणून, सोलापूर म्हणून, जिल्हा म्हणून एक नव्यानं आपण भेटायला लागतो असं वाटतं. गवाक्षमध्ये खऱ्या अर्थानं गावाचं वर्णन आहे. गाव तिथं व्यक्त झालेलं आहे. दैनिक लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे खऱ्या अर्थानं. खूप छान, म्हणजे ज्याला ललित कथा म्हणता येईल अशा अर्थानं मला ते खूप जास्त आवडलं. ह्यात बाकीचे दोन्ही आहेतच, पण ते वास्तववादी आहेत. पण त्यातून थोडासा उभारी येण्यासाठीचा गवाक्ष एक उतार आहे असं मला वाटतं. गाव, त्याचं वर्णन जे आहे ना, गाव म्हणून जे केलेलं आहे, समीर गायकवाड यांच्यासाठी गाव काय आहे या पुस्तकाच्या सगळ्यात शेवटच्या पानावरती त्यांनी व्यक्त झालेले. गाव असतो एक चिरंतन आनंदाचा चैतन्यमय सोहळा, मक्याच्या सोनेरी कणसासारखा अस्सल सोनेरी बाज असणारा. गाव असतो माणूसपणाचा उरूस, देणाऱ्या हातांचे हात घेणारा आणि त्या हातांना आपल्या मस्तकी धारण करणारा. गाव म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत साथ देणारी, अखंड ऊर्जा देणारी सावली. गाव म्हणजे मातीतल्या माणसांची मायेची सावली. गाव म्हणजे केवळ वस्ती, वाडी वा घरं नव्हे. गाव म्हणजे मातीच्या काळजाचे अनंत तुकडे जे भूमिपुत्रांच्या ठाई विसावलेले असतात. गाव म्हणजे आई, गाव म्हणजे बाप, गाव म्हणजे विठ्ठल रखुमाई. गाव म्हणजे आकाशाची निळाई आणि निसर्गाची हिरवाई. गाव म्हणजे डोळ्यात पाझरणारा खारट झरा. इतकं छान वर्णन गाव काय आहे यांच्यासाठी हे एवढ्या छोट्याशा तुकड्यामध्ये आपल्याला कळून जातं. या गवाक्षाची पार्श्वभूमी खरं म्हणजे तुमच्याकडून आम्हाला ऐकायचे. झालं असं होतं की ही सर्व माणसं जी आहेत ती अस्सल आहेत. माझे आजोबा किंवा माझी आजी किंवा माझ्या शेजारची माणसं, गावातली लहान थोर जी माणसं आहेत किंवा आजूबाजूची माणसं, भावतालचे जे शिवाची गावं आहेत, अकोली काठी असेल, रानमसले, ह्या गावातले काही माणसांच्या त्या गोष्टी आहेत. गवाक्ष लिहिताना मला असं एक, जेव्हा पहिल्यांदा संकल्पना कुबेर सरांच्याकडून आलेली होती की आम्हाला लोकसत्तेमध्ये खेड्यातलं कोणी वाचत नाही आहे. लोकसत्ता हा शहरात वाचला जाणारा पेपर आहे आणि त्याच्यात असं लेखन पाहिजे की ते साप्ताहिक पाहिजे आणि दर आठवड्याला कसदार पाहिजे. ते तुम्ही लिहू शकाल का? म्हणजे दिनेश गुणे सरांनी विचारलं की जर 100% तुम्ही देणार असेल तरच करा, कारण सदर अर्ध्यातून बंद करायची आपल्याकडे पद्धत नाही आहे. विचार करा. मग मला जवळपास 2 महिन्याआधी त्यांनी विचारलं होतं. मी मग ऑक्टोबर नोव्हेंबर तसाच घालवला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सांगितलं की मी करेन. पण एक फायदा असा झाला की इतर मराठी साहित्यात जे ग्रामीण लिखाण आहे त्यात मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन की व्यंकटेश माडगुळकरांच्या लेखनाची त्याच्यावरती मोठी छाप आहे की त्याची जी निवेदन शैली आहे गवाक्षमधली ती शहरी आहे, त्यातली पार्श्वभूमी ग्रामीण आहे, त्याच्यामध्ये ग्रामीण शब्द खूप कमी आहेत. बरोबर. म्हणजे हेतू तर संवादामध्ये काही शब्द आहेत, परंतु जे निवेदन आहेत तृतीय पुरुषी म्हणजे ते सांगितलेलं आहे की अशी गोष्ट घडते आहे, असंच झालेलं आहे किंवा असं गाव आहे, असं घर आहे. त्याच्यामध्ये एक छोटंसं मी एकच गोष्ट सांगतो थोडीशी. मी लहान असताना आमच्या गावाच्या बाहेरच्या बाजूला एका विहिरीमध्ये एका बाईने तिच्या 3 मुलींसह जीव दिलेला होता. मी पाहिलेली ती पहिली एखाद्याची मृत्यूची घटना असे म्हणतात. तर तेव्हा गावामध्ये काही यंत्रणा नव्हती ना, काय नव्हती. ते बाबळीच्या मोठ्या फांट्या तोडल्या होत्या लोकांनी आणि ते एका फांटीला एक फांटी जोडून ते विहिरीत सोडत होते आणि ते कुठं
लागतंय का बघायचे ते. आणि खाली पोहणारे 2-3 होते आणि ते बाभळीचे फाटे खाली घेऊन जायचे आणि वरून ओढणारे त्यांनी ते लिंबाचे 2 मोठे वासे लावले होते आणि त्या वास्याला दोऱ्या बांधल्या होत्या. आणि माझे गावाकडे जे काका राहतात सदाशिव काका, ते सुद्धा त्याच्यामध्ये होते. त्यांचं वय तेव्हा 30-35 असेल. ते त्या बाभळीचे ह्याचे ओढायचे आणि ते विहिरीच्या कडेने खूप मोठं जमाव जमलेलं होतं आणि ते सगळे अशा चिंताग्रस्त पण होते आणि ते सर्वांना उत्सुकता पण होती की काही लागतं का. तर ते बऱ्याच वेळा खालीवर केल्यानंतर काही लागलं नाही, परंतु आणखी 2-3 पोहणारे उतरले आणि ते विहिरीच्या पूर्ण तळाशी ते नेलं. आणि जेव्हा ते वर ओढलं, एक बाई तिच्या बाहुपाशात तिची 2 मुलं ते घट्ट बिलगलेले होते आणि ते बाभळीचे काटे तिच्या अंगात रुतले होते. मी लहान होतो, मला अजूनही ती गोष्ट लक्षात आहे. ती गोष्ट जशीच्या तशी लिहिलेली आहे. त्याच्यात एक शेवंतीची गोष्ट आहे. ती शेवंता जी आहे ती दुसऱ्या गावातली, पण त्याच्यातला जो आहे तो खरा मीच आहे. कोंडी गावामध्ये आमच्या घरापासून शेताकडे जायच्या रस्त्याला एक वळण वाट आहे की जी अजूनही माझ्या आजोबांची शेती आहे. तिथं पूर्वी एक कसायला दिलेलं जे कुटुंब होतं, त्या कुटुंबातली जी स्त्री होती तिने मला जे गोडी शेव दिली होती, त्या गोडी शेवेची ती गोष्ट आहे. पण ती मी त्या शेवंतेसाठी लिहिलेलं आहे. ते शेवंतेचं कॅरेक्टर खरं आहे, पण ते माझ्या गावातलं नाही आहे. मग मी हे दोन्ही गोष्टी एकत्र जोडून ती लिहिलेली आहे. पण ती शेवंता, ते तिचं जे वर्णन आहे ते रसरशीत स्त्रीचं आहे. आणि तशी स्त्री जर कुणाला तरुण, म्हणजे मी जर किशोरवयीन आहे, पण आपण म्हणतो की भिन्न वयामध्ये एक आकर्षण असतं. माझं वय तेव्हा 13-14 वर्षाचं आणि तिचं वय 22-23 आहे. तिला मी आवडलेलो आहे एक मुलगा म्हणून, पण मला ते आवडलेलं आहे की एक सुंदर देखणी बाई म्हणून. आणि ती जेव्हा अत्यंत दुर्दैव पद्धतीने तिचं मृत्यू होतं आणि मला जेव्हा कळतं की ती मेलेली आहे, तर मी तिच्या ते भकास झालेल्या वाड्यापाशी, घरापाशी जातो. तिचं घर जळालेलं आहे, सर्व परिसर जळून खाक झालेला आहे, तिचं घर कोलमडून पडलेलं आहे. आणि तिचा ज्याच्यावरती जीव होता त्याने शेतामध्ये फास घेतला होता, कारण त्याच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की ही नायकीन आहे, तू ह्याच्यासाठी नाही राहायला पाहिजे, तू एक खानदानी पाटलांचा मुलगा आहे. पण मी जेव्हा ते शेवंतेचं घर पाहिलं तेव्हा मला असं जाणवलं की ती शेवंता तिथं कुठेतरी आहे आणि तिच्यासाठी तो गजा नावाचा जो पोरगा होता तो कुठेतरी आमराईत तिचं घर होतं, एखाद्या आंब्याच्या झाडामागून तिला पाहतोय. आणि मी घरी आल्यानंतर तो रुमाल घेऊन पाहिला तर तिचा तो वास अजूनही होता. ती सुंदर गोष्ट ती. ह्या सर्व गोष्टी ज्या मी जेव्हा त्यांना 5 गोष्टी त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी 5 पाठवा, आपण तुमची टेस्ट घेऊ. आणि मी त्यांना 5 पाठवलं, त्यामुळे तुम्ही पास आहे, तुम्हाला अजून 1 वर्ष पुढं लिहिता येईल. म्हणलं मी 1 वर्षात मी दमून जाणार आहे, 1 वर्ष पुरेसं आहे. त्यामुळे मला सरांनी सांगितलं की ह्यात सर्व पुस्तकांवरचा उतार आहे, तर प्रत्येक लेखकाला त्याचं एक काहीतरी आवडत असतं. तर खुलूस आणि गौहर जे आहे एक सामाजिक जाणीवेतून लिहिलेलं पुस्तक आहे, पण भले त्याच्यातली साहित्यिक भाषा कितीही सुंदर असते तरी ते त्रास देणारं पुस्तक आहे. पण साहित्यिक मूल्य म्हणून जर मी पाहायचं झालं तर मी माझे सर्व प्रेम जे आहे ते गवाक्षवरती आहे, जांभळावर. नक्कीच नक्कीच. नाही, ह्या दोन्ही गोष्टी, हे सगळं करत असताना ना गौहरमध्ये जी प्रस्तावना आहे त्यात एक कबुली नाम आहे. होय, बरोबर. हा प्रश्न विचारताना खरं म्हणजे माझ्या मनात संकोच आहे, पण मला वाटतं की तुम्ही त्याचं उत्तर द्यावं. प्रत्येकाच्या आयुष्याला 2 बाजू असतात, काळी पांढरी. लोकांचा कल असतो की आपण आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी सर्वांना सांगितल्या पाहिजेत. आपण जे अभिमानाने मिरवतो ते सगळ्याला सांगत असतो आणि जगसुद्धा आपल्या अभिमानाच्या बाजू सगळ्याला सांगतं की हा माणूस असा इतका मोठा आहे, हिमालयाच्या उंचीचा आहे, यांनी हे केलेलं आहे, त्याने ते केलेलं आहे. त्या खुलूस मी जेव्हा प्रस्तावना दिली तेव्हा चंपानेरकर सुद्धा म्हणाले, म्हणजे रोहनचे, हे छापायचं का? मी म्हणजे छापलं पाहिजे, कारण त्या पुस्तकाचं नाव खुलूस आहे. खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, हा उर्दू शब्द आहे. जर मी एखादी गोष्ट निर्मळ सच्चेपणाच्या ग्वाहीची देत असेल, लिहित असेल, तर मी माझं पण तिथं खरेपणा मांडला पाहिजे. कारण उद्या वाचून एखाद्याचा समज व्हायला नको की हा कोणीतरी संत आहे, हा कोणीतरी मोठ्या विचाराचा माणूस आहे, पण याचे पायसुद्धा कधीतरी चिखलामध्ये बुडालेले होते, घाणीत बुडाले होते, ते मी लिहिलं पाहिजे. झालं असं होतं की एका व्यक्तीच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन
ज्याला आपण म्हणतो की आयुष्यामध्ये प्रत्येक प्रकारचे लोक वेगवेगळ्या टप्प्यात संगतीला येतात. माझा तो वाईट टप्पा असेल किंवा माझा तो बहकलेला काळ असेल, त्याच्या सांगण्यावरून आम्ही एका बँकेमध्ये खातं उघडलेलं होतं, खोट्या सहीचं, बनावट सहीचं. आणि ज्यांच्या सहीने खातं उघडलं होतं त्यांना नंतर ते कळालं आणि त्यांनी सांगितलं की समीर, तू इतक्या चांगल्या कुटुंबातले, तुझे आईवडील एवढे चांगले आहेत, तुझी भावंडं एवढे मोठे आहेत, तुला अशी दुर्बुद्धी का झाली? म्हणजे होय, ती दुर्बुद्धीच. त्या लोकांनी मला सांभाळून घेतलं. ती केस वगैरे काही फारसं नाही झालं, पण मी त्याच्यासाठी 3 दिवस पोलीस लॉकअपमध्ये होतो, कारण ती कायदेशीर कारवाई आहे. त्या टप्प्यातून मी गेलेलो आहे. पण मला जेव्हा रोहनवाल्याने विचारले की का तुमचा हट्टहास हे लिहिण्याचं का आहे, मी त्यांना सांगितलं की मी फार जबरदस्तीनं अगदी पोट तिडकीने ते लिहिलेलं आहे आणि ते शीर्षकसुद्धा जाणीवपूर्वक दिलेलं आहे. मग माझं खरेपणसुद्धा मी तितक्याच पोट तिडकीने सांगितलं पाहिजे. ठीक आहे, माझं पास्ट आहे तो, पण भूतकाळ जर आपण टाळला तर तो आपल्या छाताडावर येऊन बसतो. खरं. पण त्याला आपण सामोरं गेलो तर तो आपल्या पाठीमागे राहतो. वा वा वा. आणि मला इथं माझे काका आहेत, मला तो दिवस अजूनही आठवतो. मला जामीन द्यायला माझे काकाच आले होते. अरे वा. हां, माझ्या कुटुंबाने मला तेव्हा कधीही आव्हेरलेलं नाही आहे. माझी पत्नी आहे इथं, माझी मुलं आहेत, माझे आईवडील आहेत. त्यांना सर्वांना माहिती होती की हा मुलगा चांगला आहे आणि हा निश्चित चांगल्या मार्गावरती येईल, आणि झालं सुद्धा तसंच. मग मी चंपानेरकर सरांशी जेव्हा बोललो तेव्हा मी म्हणले की ह्याचा दुसरा भाग असा पण आहे की हे लिहिल्यानं अनेकांना असं वाटेल की आपण कबुली जबाब द्यायला पाहिजे. वा वा. आणि त्याचं मला सांगतो की अत्यंत अभिमानानं आनंदाची गोष्ट की मला अनेक हजारो जणांनी कळवलं. माझ्या ईमेल्समध्ये, इनबॉक्समध्ये मी इव्हन पुस्तकाच्या काही ज्या मुलाखती झालेल्या आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये, तिथे सांगितले आहेत किस्से. अनेकांनी त्यांच्या पत्नीबरोबरच्या कुटुंबातल्या अनेक गोष्टीचे कन्फेशन्स दिलेले आहेत. कन्फेशन्स देता यायला पाहिजेत आणि ते कन्फ्युशन देण्याची मुभा आपण खुल्या मनाने दिली पाहिजे. वा वा वा. खरं म्हणजे या वाक्यासाठी खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. कारण काय मित्रांनो, मोठं झाल्यानंतर शाळेत मित्राचं कंपास आपण चोरलो होतो हे सांगायला सुद्धा मन धजत नाही. जेव्हा इतके मोठे गुन्हे इतक्या प्रांजळपणाने कबूल करता आले पाहिजे, हे तरच खरं म्हणजे त्यानंतरचं आकाश फार निरभ्र होऊन जातं. तुम्ही सिनेमावरती लिहिलेलं आहे, नाटकांवरती लिहिलेलं आहे, ग्लोबल सिनेमावरती लिहिलेलं आहे. लिखाणाचं वैविध्य खूप आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की यांच्या ब्लॉगचा 50 लाखापेक्षा अधिक वाचक संख्या आहे, जगभरातून आहे. आणि त्या ब्लॉगवर कधीतरी तुम्ही भेट द्या, विषयांची यादी पहा. प्रचंड म्हणजे जवळपास जगण्याला भेटणारे सगळे विषय यांच्या लेखनामध्ये येऊन गेलेत. आणि ह्या सगळ्या लेखनाची एक शब्दकळा जर बघितली ती अतिशय संपन्न आहे. जसं आपण एखाद्या घाटातून जात आहोत आणि रस्त्याच्या दुतर्फा जंगलीच असतात ती झाडं, पण अतिशय सुंदर फुलं उमललेली असतात आणि तो रस्ता सगळा असा मोहमयी करून टाकलेला असतात. ज्या अर्थी इतकी फुलं उमललेली आहेत, ज्या अर्थी इतक्या वनस्पती उगवलेल्या आहेत, फुलं उमललेली आहेत, त्या अर्थी तिथं पाऊस चांगला झाला पाहिजे. त्याच धर्तीवरती यांचं लिखाण इतकं उत्कृष्ट आहे, त्या अर्थी तुमचं वाचन खूप चांगलं असणार आहे. त्यामुळे वाचन प्रवासाबद्दल आपण थोडंसं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही जी उपमा वापरली त्यासाठी मी आधी तुमचे ऋण व्यक्त करतो, कारण खूप सुंदर त्यांनी शब्द वापरले की जिथं पाऊस पडून गेलेला आहे. खूप सुंदर शब्द वापरले की वाचनासाठी, लिखाणासाठी असे शब्द वापरले तरी वाचणाऱ्यालाही तितकाच जोर येतो, प्रेरणा मिळतं. नामदेव ढसाळांचं गोलपीठा बऱ्याच जणांनी वाचलं असेल. त्याला विजय तेंडुलकरांची प्रस्तावनेत त्यांनी दिलेलं आहे की नामदेवने जेव्हा मला हे पुस्तक दिलं वाचायला, काव्यसंग्रह, तेव्हा मी त्याची पाठराखण, त्याचं जे काय ते मी करायचं ठरवलं, पण हे जगच मला माहीत नव्हतं, तर मी ह्याच्यावर लिहू काय. मग त्यांनी सांगितलं की तू हे मला फिरवून आण. मग त्यांना तो जो कामाटीपर्यंत फिरवून आणला, तिथल्या बारीक साऱ्या गोष्टी सांगितल्या. पण ते ज्या पद्धतीने तेंडुलकरांनी गोलपीठाच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे ते खरं तर एक अजरामर असं एक ललित गद्य आहे की जे तलवारीची धार आहे. त्या
एका ओळीमध्ये त्यांनी असं लिहिलं की हे जग जे आहे ते गर्दुल्यांचं आहे, घिसाड्यांचं आहे, कैकाड्यांचं आहे, इथं मरणाऱ्या लोकांचं आहे, गटारीत पडणाऱ्या माणसांचं आहे, इथं बाजेवरती दुःख सोसणाऱ्या कळा देणाऱ्या बायकांचं आहे आणि दाराबाहेर रडणाऱ्या मुलांचं आहे. खूप सुंदर त्याच्यात वाक्यात असे अंगावर येतात ते सर्व शब्द. अशा प्रकारचंही मी वाचलेलं आहे आणि श्रीम माटेंचं उपेक्षितांचे अंतरंग सुद्धा वाचलेलं आहे. माटे सर जरी वंचित किंवा दलित नसले जन्माने तरी त्यांनी उपेक्षिताचे अंतरंग लिहिताना ज्या सच्चेपणाने लिहिलेलं आहे ते कुठेतरी अंतःकरणात पोहोचतं. जेव्हा आपण फक्त एकाच पद्धतीचं वाचत जातो तेव्हा आपली जडणघडण एकेरी होते. आपण बहुपिढी वाचत जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळी शब्दकळा गवसत जाते. माझ्या बालपणी जे लेखक होते म्हणजे माडगुळकर असतील किंवा वि स खांडेकर असतील, नासी फडके असतील, या सर्वांचा लेखन प्रभाव जो आहे तो आपसूक त्या शब्दनिवडीमध्ये आलेला आहे. आणि ती धार जी आहे ती ढसाळांची आहे, ढालेंची आहे, या सर्व लोकांची आहे. इव्हन मेश्राम सरांच्या ज्या कविता आहेत त्यातले जे शब्द आहेत ते सर्व त्याच्यामध्ये उपेक्षितांचे अंतरंग जसं आहे त्याप्रमाणे विद्रोही कविता हा जो काव्यसंग्रह आहे त्याच्यामध्ये जे शब्द आहेत ते सर्व शब्द आहेत मला काही ठिकाणी लिहिताना सुचत गेलेले आहेत. हरिण डोळे नावाचा एक शब्द आहे. म्हणजे ते काय, हरिण डोळे म्हणजे काय, किंवा एखादं श्वापद, एखादं हिंस्र वाघ त्या हरणाच्या मागे लागलेला असतो आणि ते हरिण वेगाने जीवाच्या आकांताने पळत असताना ते एका क्षणासाठी मागं वळून पाहत असतं तेव्हा त्याच्या डोळ्यात त्याच वेळेस पाणी पण असतं, भीती पण असते. ते म्हणजे हरिण डोळे. ते त्यांनी सुंदर लिहिलेलं आहे. मेलेल्या बिजवर शब्दांचे माझ्या दाराला बांधलेले तोरण असं मल्लिका अमरशेखाने लिहिलेलं आहे. तर बिजवर शब्द म्हणजे काय, तर त्याचं त्यांनी जे विवरण दिलेलं आहे ते काळजाला टोकरून जातं. ते काय जगलेले आहेत हे आपल्याला उद्ध्वस्त व्हायचं, मला उद्ध्वस्त व्हायचं वाचल्यावर कळतं. हे दोन कॉन्ट्रास्ट आहेत. आपण जेवढं भिन्न वाचत जाऊ तेवढे आपल्याला शब्द गवसत जातात. आणि माझं पुस्तकी वाचण्यापेक्षा इतकंच बाहेरचं वाचन सुद्धा की जे मला विविध सदर लेखनासाठी मी करत गेलो आणि ते मला व्यसन जडलं. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट नावाचं एक पोर्टल आहे, त्यांचं दैनिक आहे. ते पूर्ण आशियामधलं सर्व कव्हरेज त्याच्यामध्ये असतं. द इकॉनॉमिस्ट जे आहे ते मी त्याचं सबस्क्राईब केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जगभरातली माहिती अगदी खरेपणाने कळते. द ॲटलांटिक आहे, द ॲटलांटिकमध्ये पूर्ण युरोपमध्ये काय घडतं ते कळतं. द गार्डियन आहे, द गार्डियन जे आहे ते ब्रिटनच्या अंमलात असलेल्या देशांवरती त्यांची अजूनही नजर आहे. आपल्याकडे जेव्हा मध्यंतरी ते पुलाची बातमी आली होती की ब्रिटनने कळवलं की ते पूल आमच्या काळातल्या वगैरे, तर त्यांच्याकडे एक दिवस आधी ती बातमी होती. हां, की ते त्यांचं लक्ष किती आहे, म्हणजे जरी आपण त्यांच्या सत्तेखाली नसलो तरी त्यांचं आपल्यावरती लक्ष आहे. अशा वेगवेगळ्या न्यूज पोर्टल्स आहेत, मराठी असतील किंवा द प्रिंटसारखे पोर्टल्स असतील, ते मी वाचत गेलेलो आहे. अवांतर वाचन ही पुष्कळ आहे आणि ती पूर्वीपासूनची आवड असल्यामुळं ते अंगवळणी पडलं आणि ते मला लिखाणामध्ये उपयोग आला. मला सांगायला आनंद वाटतो की माझं ब्लॉग सिलेक्शन जे झालं होतं ABP माझाने त्याला मला पुरस्कार दिला होता 2016 की सर्वोत्कृष्ट ब्लॉगचा. तेव्हा मला खांडेकर सरांनी सांगितलं होतं की तुझं पुस्तक नक्की येईल आणि तेव्हा तू माझा उल्लेख कर. आणि जेव्हा मला त्याने आनंदाच्या पानसाठी बोलवलं होतं तेव्हा त्यांच्याकडून मला निरोप होता की बघ आम्ही तुला सांगितलं होतं की नाही, म्हणजे बरोबर आहे. तर ते हे प्रेम असं मला वाचनातून मिळत गेलं आणि त्याच्यासाठी सर्व मला पाठराखण करणारी तुमच्यासारखी माणसं, सुहासिनी शहांशी सारखी माणसं की ज्यांनी या शहरातल्या, या राज्यभरातल्या लेखकांना इथं आणण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि तुम्ही लोकांना ह्या पुस्तकांची माहिती करून देताय, ही सुद्धा एक मोठी वाचन चळवळच आहे आणि ही काळाची गरज आहे. जिथं आपण सातत्याने म्हणतो की आजकाल वाचलं जात नाही, पण त्याचबरोबर पुण्यासारख्या शहरामध्ये काही कोटींची पुस्तकं विकली गेली. खरं आहे. त्यामध्ये माझ्यासुद्धा हे पुस्तकाचा एक कणभर वाटा होता, याचा मला आनंद आहे. पण तिथं माझं कुठलंही प्रकाशन मोठ्या प्रमाणावर झालेलं नव्हतं. ते पुस्तक प्रकाशनाच्या म्हणजे तो पुस्तकाचा एक सोहळाच होता. त्यामुळे इथं जेव्हा तुम्ही पुस्तकाचा कार्यक्रम करायचा ठरवलं तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण वाचणाऱ्या लोकांमध्ये आपलं पुस्तक प्रकाशित होतं, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. समीर गायकवाड यांची 4ही पुस्तकं आज खाली उपलब्ध आहेत. 1000 रुपयाच्या सवलतीत 4ही पुस्तक आपल्याला घेता येऊ शकतात. त्यात खुलूस आहे, जांभळ आहे, गोहर आहे आणि गवाक्ष आहे. ही 4ही पुस्तकं आज उपलब्ध आहेत. पुढच्या
सगळ्या प्रवासांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि मनमोकळे ही मुलाखत दिलीत आणि खरं म्हणजे मला सांभाळून घेतलं, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. तुम्हा सर्वांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. मी परत एकदा प्रिसिजन उद्योग समूहाचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि ह्या उपक्रमास अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, माझा सन्मान केलात, माझ्या पुस्तकांना इतकं प्रेम दिलं, त्यासाठी मी आभार मानतो. आणि देशपांडे सरांना मी नाराज आहे, कारण माझं शेवटचं वाक्य त्यांनी घेतलेलं आहे, त्यांनी मला सांभाळून घेतलेलं आहे, हे मला म्हणायचं होतं. आणि तुम्ही सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.